दिवसाला किती सिगरेट पितोय म्हणजे सिगरेटचं ऍडिक्शन आहे. ही फार थिन लाईन आहे. स्मोकिंग मध्ये ना जनरली इरिटेशन खूप वाढतं, मूड स्विंग्स खूप व्हायला लागतात, कामामध्ये फोकस नाही होत. तर याच्यात मोठा ट्रिगर म्हणजे आजकालचं लोकांचं झालंय फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. या लोक ग्रुपमध्ये सगळे करतायत, मग आपल्याला करायला लागेल, नाही तर मग ते आपल्याला बाहेर काढतील. वीडला रेग्युलर कन्झ्युम करण्यामध्ये काय काय नुकसान आहे? त्यांना डिप्रेशन डेव्हलप होतं, म्हणजे सायकोसिस म्हणजे इतक्या लेवलचा होतो की त्यांना ते जजच होत नाही की आपण कसं वागतोय घरामध्ये. त्यांना अँगर डेव्हलप होतो, इरिटेशन डेव्हलप होतं, मूड स्विंग्स खूप होतात, झोपत नाही ते रात्री रात्री. आणि आता याच्यामध्ये थर्ड हँड स्मोकिंग पण आहे. त्याच्यामध्ये काय होतं की जे पार्टिकल्स आहे केमिकल्सचे ते वॉल्सवर, पडद्यांवर, ऑब्जेक्ट्सवर, फर्निचरवर, टाईल्सवर सेटल होतात. आता लहान मुलं घरात फिरतात, इथे हात लावतात तिथे, आणि ते सगळं त्यांच्या तोंडात जातं. तर हा पण इम्पॉर्टंट भाग आहे पॅसिव्ह स्मोकिंग मध्ये. अनेक अजून अंमली पदार्थ आहेत ज्याच्या ऍडिक्शन मध्ये लोक ट्रॅप होतात. जसं आपण फेविकॉल म्हणतो, त्याच्यामध्ये पण तो एक पर्टिक्युलर पदार्थ आहे ज्यांनी किक बसते. काही ग्रीजेस वापरले जातात सायकल रिपेअर करायला किंवा ऑटोमोबाईल रिपेअरिंग करता, किंवा व्हाईटनर आहे. तर व्हाईटनर त्याचं एकदम ते झाकण उघडलं की जो पहिला वास येतो त्यांनी होतो. तर काही डिझायनर ड्रग्ज आहेत, काही कफ सिरप्स मध्ये कोडेन असतं पण नशा देतो. आता मी 8 सेकंड पर्यंत काउंट करणार आहे आणि मग तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ह्या 8 सेकंड्स मध्ये कोणी ना कोणीतरी टोबॅको रिलेटेड आजाराने आपला जीव गमावला आहे आणि त्यातले बहुतेक कोणीच व्यसनाधीन होईन या विचाराने सुरुवात केली नव्हती. आपण सगळे म्हणतो फक्त एक कश, एक सिगरेट, स्ट्रेस कमी करायला. पण मग प्रश्न असा आहे, जर हे एवढं हार्मफुल आहे हे माहिती असूनही आपण पहिला कश का घेतो? आणि काही लोक ट्राय करून थांबतात, तर काही जण काही महिन्यातच ऍडिक्शनच्या जाळ्यात अडकतात. आज आपण ऍडिक्शन बद्दल बोलणार आहोत, पण मॉरल लेक्चर नाही, सायन्स, ब्रेन आणि सायकोलॉजीच्या आधारावर. कारण व्यसन म्हणजे फक्त वाईट सवय नाही, ऍडिक्शन म्हणजे मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टम मध्ये झालेला केमिकल लोचा. आजच्या कॉलेज कल्चरमध्ये वीडला कूल, सेफ, नॅचरल स्ट्रेस रिलीफ म्हणून दाखवलं जातं. पण खरंच गांजा सेफ आहे का? की हा मॉडर्न ट्रॅप आहे जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजेच डिसिजन मेकिंग ब्रेनला हळूहळू बंद करतोय? आज आपण हे सुद्धा समजून घेणार आहोत की मी कधीही सोडू शकतो हे स्टेटमेंट सेल्फ कॉन्फिडन्स आहे की सेल्फ लाय आहे. सकाळची पहिली सिगरेट आणि रात्रीचा शेवटचा जॉईंट मेंदूला नेमकं काय डॅमेज करत असतो? वीड खरंच क्रिएटिव्हिटी वाढवतो का, की तो फक्त डोपामाइन बेस्ड इल्युजन आहे? आणि सर्वात महत्वाचं, एक ऑर्डिनरी माणूस ऍडिक्शन मधनं बाहेर पडू शकतो का? सायन्स बेस्ड प्रॅक्टिकल स्टेप्स खरंच काम करतात का? आजचा एपिसोड तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही स्वतः स्ट्रगल करत असाल किंवा तुमच्या घरात, मित्रांमध्ये, कॉलेजमध्ये कोणीतरी सायलेंटली ऍडिक्शनशी लढत देत असेल. कारण व्यसन हा वीकनेसचा प्रश्न नाही, तर तो ब्रेन, केमिस्ट्री, इमोशन, एन्व्हायरमेंटचा रिझल्ट आहे. चला तर मग आज ऍडिक्शनला जज नाही तर व्यसनाला समजून घेऊया. कान देऊन ऐका, डोकं देऊन विचार करा आणि हा एपिसोड पूर्ण बघा. ह्या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर आज आलेल्या आहेत डॉक्टर अनुजा केळकर मॅडम. त्या सायकियाट्रिस्ट आहेत आणि आपल्याला ह्या डी ॲडिक्शन टॉपिक बद्दल खूप खूप माहिती देणार आहेत. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मॅडम, रिकाम चॅट्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि आजच्या चर्चेसाठी मी खूप एक्साइटेड आहे, कारण की मी स्वतः 15 वर्ष स्मोकर होतो आणि आता 2 वर्षापासून क्विट केलंय. सो आय एम एक्साइटेड टू अंडरस्टँड की व्यसनमुक्ती कशी होऊ शकते. सगळ्यात पहिला प्रश्न, व्यसन म्हणजे नेमकं काय? व्यसन म्हणजे आपण ज्याला ऍडिक्शन म्हणतो. तर ऍडिक्शनचे काही क्रायटेरिया आहेत म्हणजे व्यसनाचे. जनरली आपण म्हणतो की मला हे करायला आवडतं, मला ह्याची सवय आहे. पण सवय आणि ऍडिक्शन म्हणजे व्यसन यात फार थिन लाईन आहे. ऍडिक्शनचे काय क्रायटेरिया आहेत, तर जसं समजा ती गोष्ट नाही केली तर आपल्याला जमत नाही, त्या व्यक्तीला त्रास होतो आणि त्रास झाल्यामुळे मग त्याचे इफेक्ट्स त्याला दिसायला लागतात. जसं की तो तिचं जे ड्रग आहे किंवा जो सबस्टन्स आहे तो आपला कंट्रोल घेतो. विड्रॉल येतं जर ती गोष्ट केली नाही तर. काही दिवसांनी असं होतं की तेवढा पर्टिक्युलर क्वांटिटी आपल्याला तो इफेक्ट देण्याकरता कमी पडते आणि मग जास्त
क्वांटिटी घ्यावी लागते त्या सबस्टन्सची, त्याला म्हणतो आपण टॉलरन्स. अच्छा. थोड्या दिवसांनी काय होतं की बाकी सगळ्या गोष्टी मागे पडतात, फक्त सबस्टन्स किंवा तो पर्टिक्युलर ड्रग आपली प्रायोरिटी होऊन जातो, की बाकी मग कशाचीच काही पडलेली नसते, इव्हन कामाची नाही पडलेली. त्यामुळे काय होतं की मग बाकी गोष्टींमध्ये आपला इंटरेस्ट कमी होत जातो, आपण सोशलायझेशन कमी करून टाकतो, त्याच्यामुळे लोनलीनेस यायला लागतो, फॅमिलीचे आपले रिलेशन्स खराब व्हायला लागतात, फ्रेंड्स राहत नाही. तर असं सगळं जे आहे की प्रायोरिटी इज ओनली सबस्टन्स. आणि मग काय व्हायला लागतं की त्याचे शरीरावर आणि मनावर आणि लाईफवर तिन्ही गोष्टींवर परिणाम व्हायला लागतात. तर त्याला आपण ऍडिक्शन म्हणतो. सो आता नेमकं सिगरेट बद्दल बोलायचं किंवा आता आजकाल वीड हे पण प्रमाण खूप वाढत चाललंय. तर सिगरेट किंवा वीड हे आपल्याला माहिती आहे की नुकसानकारक आहे, पण तरी सुद्धा आपण पहिला कश का घेतो? त्याच्यातला मूळ ट्रिगर काय असतं? कोणताही नशा किंवा कोणतंही व्यसन काय असतं की याच्या मागे एक सायन्स असं आहे की आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन नावाचं न्यूरो ट्रान्समीटर असतं. ओके. आणि हे जे डोपामिन आहे हे प्लेजर हॉर्मोन म्हटलं जातं. म्हणजे ते जर बूस्ट झालं ब्रेनमध्ये तर त्यांनी आपल्याला हॅपीनेस, पीस, प्लेजर मिळतं. आता कोणतंही व्यसन केलं की तो डोपामिन आहे जास्त प्रमाणात मेंदूला मिळतो. आणि मग आपल्याला एकदम छान वाटतं, शांत वाटतं, आपला जो पण स्ट्रेस आहे तो निघून जातो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की तो जो इफेक्ट आहे तो मेमरीमध्ये स्टोअर होतो की अरे हे केलं ना की असं वाटतं. आणि मग काय होतं की आपल्याला असं वाटतं की आता एकदा केलंय आपण काय परत थोडीच करणार आहे. पण मग काही दिवसांनी काही स्ट्रेस वाढला की असं वाटतं अरे तो इफेक्ट, आणि मग परत आपल्याला तो इफेक्ट एक्सपिरियन्स करायची इच्छा होते, मग परत ते केलं जातं. आता याच्यामध्ये काय आहे ना, मल्टिपल गोष्टी आहेत. जसं तुम्ही म्हणालात की ट्रिगर्स काय आहे, तर ट्रिगर्स म्हणजे काय की आजकाल जे आपण युथ मध्ये पाहतोय की स्मोकिंग किंवा वीड, तर याच्यात मोठा ट्रिगर म्हणजे आजकालचं लोकांचं झालंय फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. अच्छा. की आपण याच्यामध्ये जर आपण त्याच्यात फिट इन नाही झालो तर आपण मिस होऊन जाऊ. अच्छा. आणि त्या फिट इन होण्याच्या चक्करमध्ये लोक ते करायला लागतात की या ग्रुपमध्ये जर आपल्याला राहायचं आहे, या ग्रुपमध्ये सगळे करतायत, मग आपल्याला करायला लागेल, नाही तर मग ते आपल्याला बाहेर काढतील. तर म्हणून त्या फिटिंगच्या चक्करमध्ये लोक करायला लागतात. दुसरं म्हणजे की मग पिअर प्रेशर आहे. जसं मी म्हटलं की फिट इन तर आहेच, पण त्याचबरोबर अरे तू करत नाही, काय करून बघ ना. आणि त्याच्यामध्ये काय की मग करून बघ तर आहेच, आणि दुसरं की तू वीक आहे, तू स्ट्रॉंग नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे तुला करायला. मग ह्या प्रेशरमध्ये मुलं करायला लागतात. दुसरं म्हणजे की आता सगळे करतायत, मी बाजूला बसलोय, मग मी पण करून बघतो ना, क्युरिओसिटी, एन्जॉयमेंट. आणि मग सगळ्यांचे चेहरे पाहून की अरे यांना तर फार छान वाटतंय, मग मलाही तो हॅपीनेस पाहिजे, मग हॅपीनेस करता. बरं, आता हे सगळं झालं सायकोलॉजिकली. दुसरं सायकोलॉजी अशी आहे की काही मुलांना, आता आपण पाहतो की न्यूक्लिअर फॅमिली आहे किंवा प्रेशर्स खूप आहेत, कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे, जेलसी खूप आहे, आणि या सगळ्या याच्यामध्ये ना जो सपोर्ट पाहिजे, जी सपोर्ट सिस्टीम पाहिजे ती नसते. घरी नाही, बाहेरही नाही. कारण पहिले कसं आहे, फ्रेंड्स म्हणजे एक छान सपोर्ट सिस्टीम असायची, आता ते पण नाही फार लोकांना राहिलं. त्याच्यात ती जेलसी, कंपॅरिझन आलेलं आहे, त्याच्यामुळे तो सपोर्ट सिस्टीम नाहीये. मग काय होतं, मुलं लोनलीनेस कडे जातात, एन्झायटी मध्ये जातात, स्ट्रेस मध्ये जातात, कारण बोलायला कुठेच जागा नसते, घरी बोलता येत नाही, बाहेर बोलता येत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की ते अंडरलाईंग कुठेतरी डिप्रेशन, एन्झायटी हे फेस करायला लागतात, एक्सपिरियन्स करायला लागतात. मग आता हे आपल्याला रिलीव्ह करायला काय करायचं, हा स्ट्रेस तर होतोय, घरी बोलता येत नाही, कारण मेंटल हेल्थ रिलेटेड घरचे म्हणतात अरे तू काय फालतूपणा करतोय, काही झालेलं नाही तुला. तर मग याच्यामुळे काय होतं की मुलं घरी पण बोलत नाही, मग आपले ट्रीटमेंट ते शोधतात. मग आपली ट्रीटमेंट शोधणं म्हणजे काय, तर आता याच्याकडे वळणं, कारण तो एक्सपिरियन्स जो एकदा घेतलेला आहे त्याची परत अगेन मेमरी आहे, मग आपण परत करून बघू, त्यांनी छान वाटतंय, आणि मग रिपीट ती सायकल सुरू होते. तर असे काही ट्रिगर्स आहेत की ज्याच्यामध्ये ती व्यक्ती त्याच्याकडे ओढली जाते, ते थांबायचं कुठे हे कळतच नाही.
ओके. आता मगाशी तुम्ही म्हटलात, की कोणतंही व्यसन हे डोपामाइन रिलीज हं. करतं आणि त्यामुळे आपल्याला बरं वाटतं हं. आणि म्हणून ते व्यसनामध्ये रूपांतर होत जातं. बरोबर. तर कोणतंही व्यसन म्हणजे सिगारेट असू दे, हं. ड्रिंक असू दे, एनी एनी कोणतंही. ॲडिक्शन. कोणतंही ॲडिक्शन गिव्हज यू एक्सपिरियन्स ऑफ प्लेजर. तो हं, प्लेजर पाथवेच असतो, हं, जो हं. ट्रिगर होतो. सो ते त्या प्रॉडक्टवरती डिपेंडंट नाहीये, नाही. असं नाहीये. हां. ते तुमचं ब्रेन कसं रिस्पॉन्ड करतंय याच्यावर पण आहे, की हं. तुमचं ब्रेन कसं त्या पर्टिक्युलर याला रिस्पॉन्ड करतंय. कारण बरोबर, काही लोकांना अल्कोहोल जमतं, बरोबर, काही लोकांना नाही आवडत. काही बरोबर, लोकांना स्मोकिंग आवडतं, काही लोकांना अल्कोहोल नाही आवडत, स्मोकिंग आवडतं. बरोबर. असं प्रत्येकाचा आपला वेगवेगळं आहे. ब्रेनचा रिस्पॉन्स आहे. ओके. आता नवीन जनरेशनमध्ये असं खूप कॉमनली ऐकण्यात येतं, की वीड हे इंडियामध्ये नॅचरल आणि सेफ आहे. हं. तर हे खरं आहे, की हा नुसता एक ट्रॅप आहे? आता याच्यात असं आहे ना, की नॅचरल का म्हटलं जातं? कारण वीड हे कॅनॅबिस सटायवा म्हणून प्लांट आहे. बरोबर. तर तिथून येतं आणि आपल्यामध्ये अशी सायकॉलॉजी आहे, की नॅचरल म्हणजे सेफ. चांगलं आहे. तर हां. त्याच्यामुळे नॅचरल आहे. काही केमिकल हं. नाहीये त्याच्यामध्ये. राइट. बरं दुसरं असं आहे, की नॉर्मलाइज खूप झालंय आजकाल वीड. हं, तर त्याच्यामुळे सगळेच करतायत. काही प्रॉब्लेम नाही. तिसरं म्हणजे असं आहे, की अल्कोहलशी कंपेअर केलं, हं. तर अल्कोहलचा जो इतिहास आहे, तो खूप वर्षांचा आहे. त्याचे बरोबर, इफेक्ट्स लिव्हरवर नोन आहेत. बरोबर. स्टडीड आहेत. हां. हां. आणि अरे हा 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 एक्सपायर झाला. का झाला? हां, त्याचं लिव्हर खराब होतं, दारू पीत हं, होता. हं, तर हं, त्याचं एक नोन सगळं माहिती आहे. पण हं, वीडचं आजकाल असं झालंय ना, की नोन माहिती नाहीये, हं, की हं. याचे परिणाम मानसिकतेवर काय आहे? परिणाम आहे, हं. मेंदूवर परिणाम आहे किंवा शरीरावर परिणाम आहे. हे तेवढं अजून लोकांमध्ये आलेलं नाहीये. आता याच्यात इतकं म्हणजे हास्यास्पद गोष्ट अशी आहे, की मध्ये एक मुलगा आला. हं, त्याला मी विचारलं, "तू का घेतोस वीड?" हं. तर तो म्हणतो, की "अरे, काही प्रॉब्लेम नाहीये वीड घेण्यामध्ये. महादेवाचा प्रसाद आहे तो." मी म्हटलं, "कसं काय?" हं. नाही म्हणे, "गांजा तर ठीक आहे ना," म्हणे, "काही प्रॉब्लेम नाही." माझ्या मित्रांनी सांगितलंय म्हणे, की हां. "गांजा महादेवाचा प्रसाद आहे, घेतला तर एकदम सेफ आहे." अच्छा. तर असं ते कन्व्हिनियंटली आपल्याला जसं पाहिजे, तसं ते बरोबर सेफ आणि घेतलं जातं. अनसेफ, हेल्दी, अनहेल्दी हं, लोकं करून घेतात. हं. बरं मार्केटिंग आहे वरतून, जोरदार मार्केटिंग आहे सगळ्याच या बाबतीत. कारण लोकांमध्ये आता तेच झालंय ना, की सो सगळं हे छान आहे. मार्केटिंग वर्ड बाय माउथ आहे? कारण की आता आपण टीव्हीवर तर ॲड नाही बघत बीडची. बरोबर, बरोबर. राइट. सो हे वर्ड बाय माउथच पसरतंय. हां, म्हणजे तेच ना, की ग्रुप्समध्ये केलं जातं. ह्या हां. ग्रुपमध्ये करतात, या ग्रुपमध्ये करतात. मग ठीक आहे, इट्स आणि ओके, त्याला कूल नॉर्मलाइज्ड. कूल समजलं जातं. हां, हां. कूल. तू नाही करत आहे म्हणजे तू कूल नाहीयेस. हां, एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे लोकांना त्याचं माहीत नाहीये, ती मॅच्युरिटी नाहीये, की कुठे की काय चांगलं आहे, काय वाईट आहे. त्याची मॅच्युरिटी नाहीये. सो त्याच्याबद्दलचा जो त्याचे नुकसान आहे त्याचा अवेअरनेस स्प्रेड होणं जास्ती हां, गरजेचं आहे. गरजेचं आहे. राइट. सो आता हे अवेअरनेस स्प्रेड करण्याच्या दृष्टीने सगळ्यात पहिले म्हणजे त्याचे काय नुकसान आहेत? वीडला रेग्युलरली कन्झ्युम करण्यामध्ये त्याच्यामध्ये काय-काय नुकसान आहे? सगळ्यात पहिला प्रश्न आणि हे लीगल आहे का इंडियामध्ये? हं. तर आता वीड जसं मी म्हटलं, की ते डोपामाइन वाढवतं. हं, आता कसं आहे ना, की जर तुम्ही रेग्युलर घेता म्हणजे काही-काही मुलांचं तर दर तासा-तासा, 2-2 तासांनी त्यांना वीड लागतं. इतकं फ्लडिंग आहे डोपामाइनचं आणि ते नाही केलं, तर त्यांना ते जमत नाही. हं, तर त्यांना ते इरिटेशन व्हायला लागतं. हं, त्यांचा फोकस जातो. हं, त्यांना ते अनइझी व्हायला लागतं. हं, तर हे त्यांचं विथड्रॉल येतं. हं, आता म्हणून मग ते रिपीट करत राहतात. पण लाँग टर्ममध्ये हे समजत नाही मुलांना किंवा मोठ्यांना पण, की त्याचा शरीरावर पण परिणाम आहे. हं, जसं की तुमच्या हार्टवर, लिव्हरवर, किडन्यांवर पण परिणाम आहे आणि दुसरं म्हणजे जे आम्हाला जाणवतं. आता आमच्या हॉस्पिटलमध्ये इतकी मुलं ॲडमिट होतात वीड कन्झम्पशनमुळे, की त्यांना सायकोसिस डेव्हलप होतो, त्यांना डिप्रेशन डेव्हलप होतं. म्हणजे सायकोसिस म्हणजे इतक्या लेव्हलचा होतो, की त्यांना ते जजच होत नाही, की आपण कसं वागतोय घरामध्ये. त्यांना अँगर डेव्हलप होतो, इरिटेशन डेव्हलप होतं, मूड स्विंग्स खूप होतात, झोपत नाहीत ते रात्री-रात्री. आणि कसं असतं, की अभ्यासाच्या प्रिटेक्स्ट अंडर तिने अभ्यास करतोय मुलगा. त्यामुळे आई-वडिलांच्याही लक्षात येत नाही, की अरे हे त्यांना असं वाटतं ठीक आहे टीनेजर आहे, ठीक आहे आता थोडा यंग होतोय म्हणून तो चिड करतोय. पण हं. हळू याचं प्रमाण वाढत चाललंय आणि हे 8-8 वर्षापासून मुलं करतायत. हे लोकांना कळतच नाही आणि मग त्याच्यामुळे सायकोसिस आणि ते हॅल्युसिनेशन्स डेव्हलप होतायत. म्हणजे त्यांना आवाज येतात, कुठेतरी बोलतंय असं वाटतं. तर हे अच्छा. सायकॉलॉजिकल लाँग टर्म इफेक्ट्स जे आहेत ना, ते फारच खराब आहेत.
सो हे जे सायकोलॉजिकल लॉंग टर्म इफेक्ट्स आहेत, जसं तुम्ही म्हटलात की चिडचिड होणं, हम्म. डिप्रेशन येणं, सायकोसिस डेव्हलप हम्म. होणं, हे वीड मुळे होत आहेत की वीडचं विड्रॉल सिम्पटम म्हणून होत आहेत? नाही, हे वीड रेग्युलर केल्यामुळे होत आहेत. अच्छा, विड्रॉल कसं आहे की विड्रॉल मध्ये जनरली हे होत नाही. ओके. झालं तरी तेवढ्या प्रमाणात होत नाही. पण Okay. हे रिपिटेटिव्ह झाल्यामुळे काय होतं की काही ब्रेनचे पार्ट्स आहेत, तर ते ब्रेन अल्टर व्हायला लागतं. जे ऍक्च्युअली जर नॉर्मल जे नॅचरल स्ट्रक्चर आहे तेच अल्टर व्हायला लागतं. नेटवर्क पॅटर्न्स अल्टर व्हायला लागतात ब्रेनचे. तर त्याच्यामुळे काय आहे, जे आपले म्हणजे कसं आहे बघा, ब्रेनमध्ये ना वेगवेगळे एरियाज आहेत आणि प्रत्येक एरियाला काही काम असाइन केलंय. बरोबर. आता मी जसं बोलली डोपामिनचे पाथवेज आहेत. वेगवेगळ्या एरियामध्ये डोपामिन जातं आणि ज्या ज्या एरियामध्ये जातं त्या एरियामध्ये त्याचे फंक्शन्सला ते मदत करतो. आता काही एरियामध्ये जजमेंट आहे, डिसिजन मेकिंग आहे, काही एरियामध्ये बिहेवियर आहे. तर आता या सगळ्या याच्यामध्ये जर अल्टर व्हायला लागलं पॅटर्न्स किंवा नेटवर्क्स, तर मग प्रॉब्लेम सुरू होतो. आणि कारण काय आहे की इतकं ते डोपामिन मिळतंय ज्याची गरज नाहीये ब्रेनला. आणि मग काय होतं की डोपामिनची गरज नाहीये, मग काही रिसेप्टर्स अल्टर व्हायला लागतात की अरे याची गरज नाही आपल्याला. मग ते आपोआपच आपल्या रिसेप्टर्स अल्टर व्हायला लागतात ब्रेनमध्ये. आणि मग आता त्याचा एकदम लो होऊन जातो की अरे मिळतच नाहीये आता आपल्याला. मग त्याचा टॉलरन्स वाढतो, मग ते जास्तीत जास्त वाढत जातं. असं काहीतरी सगळं ते मिक्स होत जातं. ते पोरांना पण कळत नाही की अरे आपलं काय चाललंय, आणि कन्झम्पशन वाढत जातं. आउट ऑफ कंट्रोल होत जातं आफ्टर टाइम. हा. सो आता आपण वीड बद्दल बोललो. आजकाल सोशल मीडियावर भरपूर मार्केटिंग चालतं हेम्प बद्दल. ओके, आता हेम्प असं म्हटलं जातं की इट्स कझिन ऑफ वीड. ओके, सो नेमकं हेम्प काय असतं आणि त्याचे खरंच काही बेनिफिट्स आहेत का आपल्याला? कारण की ते मेडिसिनली प्रमोट केलं जातं. सो त्याचे पण काही बेनिफिट्स आहेत? आता हेम्प असं खूप सध्या तरी म्हणजे आम्हाला काही असे पेशंट्स फार मिळत नाहीत. ओके. आहे पण असं खूप त्याचं असं ऑब्व्हियस काही दिसत नाही. जनरली वीडच लोक बोलतात. ऍडिक्शनच्या हा. दृष्टीने. आणि मेडिसिनल म्हणजे काय की आता तसं म्हटलं ओव्हरऑल तर वीडचा मेडिसिनल यूज आहेच. बरोबर. म्हणजे प्रॉपर कॅनॅबिसचा. तर त्याच्यामुळे ते कॅनॅबिसमध्ये इंडस्ट्रियल यूज आहे, मेडिसिनल यूज आहे. तर त्याच्यामुळे त्याचा पण मग कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्युशन आहेच. तर असं स्पेसिफिक असं काही आम्हाला अजून हेम्प बद्दल हे नाही नाहीये. मिळाले असे खूप. ओके. कारण की ते प्रमोट करताना असं प्रमोट करतात की इट मेक्स यू काम, इट मेक्स यू मोर फोकस्ड. तर हे ऍक्च्युअली काम करतं की नाही अजून आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी तेवढं झालेलं हा, नाही. म्हणजे तेवढं आणि असं कोणी अपफ्रंट येत नाही की आम्ही हे घेतो. ओके. सो आता आपण आत्ताच बघितलं की टोबॅकोवरती टॅक्स वाढवलाय, सिगारेट हो. महाग केली आहे. ओके, वेप्स बंद केलेत किंवा इल्लीगल आहेत, बॅन्ड आहेत इंडियामध्ये. पण तरी सुद्धा वेप्स पण मिळतात, टोबॅको सुद्धा लोक अजूनही कन्झ्युम करतात. ओके, तर म्हणजे हे थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे ज्याच्याने आपण त्या ऍडिक्शन मधनं बाहेर यायला लोकांना मदत करू शकतो? आता बघा, त्याचं ऍडिक्शनचं कारण काय आहे की ते फ्रीली अवेलेबल आहे. आणि पटकन आता आपण कुठेही गेलो तरी पटकन एखादा शॉप जवळच असतो. आपल्याला काय फार दूर जायची गरज नाही. पण ते नॉर्मलाइज झालेलं आहे की टोबॅको तू कुठे उभं राहून खाऊ शकतो. आता याच्यामध्ये टॅक्स जरी वाढवलाय तरी त्याचं जे एज्युकेशन आहे ते त्या प्रमाणात नाही पोचलाय लोकांपर्यंत. ते एज्युकेशन तेवढं पोचणं गरजेचं आहे. वेपिंग असं झालंय की लोकांना फ्लेवर्ड काहीतरी नवीन गोष्ट मिळाली आहे. आणि दुसरं म्हणजे त्याचे ते इन्स्ट्रुमेंट्स आहेत वापरायचे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की काहीतरी वेगळं याच्यातनं आपल्याला मिळतंय आणि मार्केटिंग तर जोरदारच आहे. कारण त्याचंही तेच परत मार्केटिंग म्हणजे असंच की माउथ टू माउथ मार्केटिंग आहे. हे काही असं हे देत नाहीत. पण प्रॉब्लेम असा आहे की जे एज्युकेशन पाहिजे लोकांना ते अजूनही तेवढ्या लेव्हलला पोहोचत नाहीये. अजूनही म्हणजे तळागाळात जर आपण विचार केला की अगदी छोट्या-छोट्या रिमोट एरियाजमध्ये पण अजूनही उठल्यावर तंबाखू खाणं आहेच. अजूनही त्यांच्यापर्यंत एज्युकेशन नाहीये की अरे नको घ्यायला, यांनी हे होतात, कॅन्सर्स होतात. पण कारण फ्रीलीच अवेलेबल आहे. ते कुठेही जा, पटकन तुम्ही पुडी घेऊ शकताय. पटकन तुम्ही सिगारेट घेऊ शकताय. त्याच्यामुळे कुठे कंट्रोल यायला हे फार रसात म्हणजे अगदी तळावर जाऊन जाऊन लोकांना काम करायला लागेल. तेव्हाच हे पॉसिबल आहे. ओके, ओके. आता स्मोकिंग आणि वीडमुळे डिसिजन मेकिंग किंवा विल पॉवरवर काय परिणाम होतोय? आणि आता आम्ही जेवढं रिसर्च केला,
प्री फ्रंटल कॉर्टेक्स वरती पण त्याचा भरपूर परिणाम होतो असं आम्हाला समजलं. तर त्याला थोडंसं इलॅबोरेट करा ना. आता बघा, मी जसं तुम्हाला म्हटलं की डोपामिनचे वेगवेगळे पाथवेज आहेत. एक पाथवे जो असा आहे की जो आपल्या विल पॉवर, डिसिजन मेकिंग, जजमेंट हे सगळं कंट्रोल करत असतो. आता त्याच्यामध्ये काय आहे की एक पाथवे जो प्री फ्रंटल कॉर्टेक्सला जातोय डोपामिनचा, तर तिथे जाऊन जे फ्लडिंग होत आहे, परत अगेन डोपामिन, तर जे फ्लडिंग होत आहे तर ते फ्लडिंग इतकं होत आहे की त्याच्यामुळे तिथले ब्रेन पॅटर्न्स अल्टर होत आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपलं जे बिहेवियर आहे, जे जजमेंट आहे, फोकस कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा लर्निंग आहे, मेमरी आहे, ते सगळं डिस्टर्ब करत चाललंय किंवा एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स आहेत, कॉग्निटिव्ह फंक्शन्स आहेत, ते सगळं डिस्टर्ब करत चाललंय. आणि ते इतक्या लेवलवर करतंय की आता मध्ये एक मुलगा ऍडमिट झाला, तर रात्री 12 वाजता तो वडिलांना म्हणे की मला तुम्ही रिचार्ज करून द्या मोबाईलचं. मग वडील म्हणे, अरे रात्री 12 वाजलेत, आता काही शक्य नाही, आपण सकाळी बघू. तर तो इतका व्हायलेंट झाला, त्यांनी डायरेक्ट गळा पकडला वडिलांचा की आत्ता करता की नाही. मग तेवढ्यात आई आणि भाऊंनी इंटरव्ह्यू केलं. तेवढ्यापुरती त्यांनी सोडलं. पण आता मग काय करायचं, पाहिजे तर आहे. मग तो इतका व्हायलेंट झाला की त्यांनी सगळं घरात फोडफाड करून टाकली. काचा फोडल्या, सगळं दार काढून टाकलं जोरात ओढून. तो इतका व्हायलेंट की त्याला तो अँगरच कंट्रोल नाही झाला. तर ते इमोशन्स तुमचे कंट्रोल होत नाही, तुम्हाला जजमेंट येत नाही की अरे आपण काय वागतोय, किंवा तुम्हाला म्हणजे इमोशनल तुमचा कंट्रोल नाही, बिहेवियरल कंट्रोल नाही. तर मग शेवटी रात्री त्याला 3 वाजता ऍडमिट करावं लागलं. इतकं म्हणजे पोलिसच म्हणाले की नाही तुम्ही घेऊन जायला, हा आता कंट्रोलच्या बाहेर गेलाय. तर इतकं ते डॅमेज होतो. तर त्याच्यामुळे प्री फ्रंटल कॉर्टेक्स इज, म्हणजे ओव्हरऑल सगळंच ब्रेन इम्पॉर्टंट आहे, पण हे जे फंक्शन्स आहेत प्री फ्रंटल कॉर्टेक्सचे, तर ते सगळे डिस्टर्ब होत जातात. आणि त्याच्यामुळे मग हा प्रॉब्लेम येतो. आता मी किती मित्रांना माझ्या जेव्हा कधी सांगतो किंवा विचारतो की अरे तू आता कधी सोडणार आहेस सिगरेट, मी कधीही सोडू शकतो, हे कॉमनली सांगितलं जातं. तर हे खरं आहे की हा सेल्फ लाय आहे? काय असतं ना की त्याच्यात अगेन सायकोलॉजी अशी आहे की प्रत्येक माणसाचे डिफेन्स असतात स्वतःबद्दलचे. त्या डिनायल जो आहे ना, तो फार स्ट्रॉंग डिफेन्स असतो की जी अनप्लिझंट गोष्ट आहे माझ्याकरता, मग ती मी नाही म्हणणार, मी ती एक्सेप्टच नाही करणार. कारण सोडणं ही माझ्याकरता अनप्लेझंट आहे. मग मी एक्सेप्ट जर केली तर मला ऍक्शन घेणं आलं. ऍक्शन घ्यायचं म्हणजे ते एक्झिक्यूट करणं आलं. पण त्याच्यापेक्षा डिनायच करू आपण की असं काहीच नाहीये आणि आय एम परफेक्टली फाईन. आता याच्यामध्ये दुसरं असं आहे की सायकोलॉजी, बऱ्याच लोकांना ना, जसं मी म्हटलं की अंडरलाईंग मेंटल हेल्थ कंडिशन्स असतात, की झोप येत नाही किंवा स्ट्रेस आहे कामाचा, फायनान्शियल काही स्ट्रेस आहे, घरातले काही प्रॉब्लेम्स आहेत, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे. मग कोणीतरी सांगतं की नाही तू ऍज अ ट्रीटमेंट हे सगळं कर. मग ते स्मोकिंगकडे वळतात आणि मग ते स्मोकिंग करायला लागतात आणि किंवा वीड घ्यायला लागतात किंवा बाकी व्यसनं करायला लागतात. आता ते करता करता त्यांना ते बरं वाटतं, कारण अगेन डोपामिन. तर ते प्लेजर आल्यामुळे त्यांना रिलॅक्स वाटतं. मग त्यांना वाटतं अरे हे काम करत आहे, मग माझं स्ट्रेस वगैरे काही राहत नाही, आय कॅन फंक्शन फॉर होल डे, किंवा मला झोप पण चांगली येते कारण रिलॅक्स आहे मी. मग त्याच्यामुळे त्यांना ते अंडरलाईन त्याच्यातनं बेनिफिट आहे. मग त्यांना सोडायचं नसतं ते आणि घरी सांगायचं नसतं, कारण अगेन मेंटल हेल्थ रिलेटेड स्टिग्मा, की घरी जर सांगितलं की मला डिप्रेशन आहे, मला एन्झायटी आहे, तर घरचे कसं एक्सेप्ट करतील, ते म्हणतील तू काही बोलतो आणि ट्रीटमेंट घ्यायची नाहीये. तर मग आता हे सेल्फ ट्रीटमेंट आहे की त्यांनी मला बरं वाटतंय आणि आय एम मॅनेजिंग. तर त्याच्यामुळे तिसरं म्हणजे की नॉर्मलाइज झालाय ना पिणं किंवा स्मोकिंग, किंवा हे नॉर्मलाइज होऊन गेलाय. त्यात काय म्हणजे तर त्याच्यात काय मोठं असं, ठीक आहे ना, मी करतो, मी थोड्या वेळ करतो, पण त्यांना हे समजत नाही, कारण अगेन जजमेंट हल्ली आहे. त्याच्यामुळे हे समजत नाही की अरे आपण खूप करतोय, आपल्याला लाईफ डिस्टर्ब करतोय, त्याच्या मागे आपले मूड्स, बिहेवियर्स डिस्टर्ब होत आहेत. म्हणजे घरातले सांगतायत की तू खूप चिडचिड करतोय, तू रात्री झोपत नाहीयेस, तरी त्यांना असं वाटतं नाही मला काही प्रॉब्लेम नाही, माझं छान चाललंय, कारण जजमेंटच गेलाय ते करून करून. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही एव्हरीथिंग इज फाईन. बरं, याच्यामध्ये अजून एक भाग आहे जेनेटिक्स, की तुमचं जेनेटिकली जे कॉम्पोजिशन आहे बॉडीचं, ते तुमच्या पूर्वजांकडून आलंय. जर त्यांच्या जेनेटिक कॉम्पोजिशन मध्ये जर ऍडिक्शन असेल तर पुढे ते येतं. अच्छा.
हो. म्हणजे बऱ्याच लोकांना आम्ही ही हिस्ट्री विचारतो की घरी कोणी दारू पितं का, किंवा घरी कोणी स्मोकिंग करतं का, तर बऱ्याच ठिकाणी हो आमचे काका करतात, किंवा हो म्हणजे भाऊ मोठा करतो, किंवा वडीलच करतात, किंवा आजोबा करायचे. आणि असं काही जरुरी नाहीये की वडिलांनी दारू प्यायली तर मुलांनी दारूच प्यायली पाहिजे, हम्म. असं पण काही जरुरी नाहीये. कोणत्याही प्रकारचं ऍडिक्शन. कोणतंही प्रकारचं ऍडिक्शन, मग ते गॅमलिंग पण असो. तर असंही आम्ही म्हणजे आढळलंय की घरी ऍडिक्शन हा भाग आहे, पण मग वीड आणि हे नाहीये अल्कोहोल, पण गॅमलिंग आहे. तर असं वेगवेगळ्या प्रकारचं पण ऍडिक्शन दिसून येतं. आता याच्यामुळे काय झालंय, आणि मुद्दा अजून एक असा आहे की जर आता जसं मी म्हटलं की स्टिग्मा जो अटॅच आहे ना ट्रीटमेंट बाबतीत, की सायकॅट्रिस्ट कडे जायचं मग मी वीक आहे. आता जर याच्यातनं बाहेर निघायचंय मला ऍडिक्शन मधनं, तर मग मला एक्सेप्ट करावं लागेल आणि मला सायकॅट्रिस्ट कडे जावं लागेल. मग सायकॅट्रिस्ट कडे मी कसा जाऊ, मला काही गरज नाही सायकॅट्रिस्टची. मग ते, आणि अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे की माझा कंट्रोल सगळ्या सिच्युएशनवरचा जाईल. कारण मी आता जो कंट्रोल ठेवलाय सगळ्या गोष्टींवर, की माझ्या मेंटल हेल्थवर, माझ्या ओव्हरऑल फंक्शनिंगवर, डे टू डे लाईफवर, की ह्याच्यावर मी तरतोय, तर तो माझा चालला जाईल. तर त्यांनी एक ती भीती वाटते कंट्रोल, लॉस ऑफ कंट्रोलची. त्याच्यामुळे एक्सेप्टन्सच बऱ्याच लोकांना येत नाही या बाबतीत. म्हणजे ऑब्व्हियस असतं ते, पण एक्सेप्ट नाही करत. आता भरपूर लोक सुरुवात करतात तेव्हा 1-2 सिगरेट दिवसाला याच्यावरनं सुरुवात करतात आणि ते हळूहळू 10 सिगरेट 20 सिगरेट वरती जातात. आता त्याचं नेमकं कारण काय आणि त्याला कंट्रोल करता येणं का शक्य होत नाही भरपूर वेळा? तर आता कसं आहे ना, की स्मोकिंग जे आहे ते जनरली असं लोक धरतात की दॅट रिलीव्हज माय स्ट्रेस, पण ऍक्च्युअली स्मोकिंग फक्त शॉर्ट टर्म काम करतं. कारण तोच पाथवे आहे, पण तो खूप शॉर्ट टर्म काम करतो. म्हणजे डोपामिन रिलीज होतं, तुम्हाला जरा बरं वाटतं, पण त्याचं लगेच विड्रॉल येतं, मग लगेच तुम्हाला दुसरी प्यावी लागते. कारण ते राहत नाही ना तो इफेक्ट जास्त काळ. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही लगेच 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 घ्यायला लागता. अजून याच्यामध्ये असं आहे की तुमचा स्ट्रेस फक्त मेंटेन होतोय, तो कमी नाही होत आहे, फक्त मेंटेन होत आहे. म्हणजे तुम्हाला ते किल्ला लढवायला फक्त मदत होतीये त्याच्यामध्ये, तुम्ही त्याच्यातनं काही बाहेर नाही पडत आहे. पण ते तात्पुरतं जरी असलं तरी लोकांना वाटतं ठीक आहे, बरं वाटतंय ना मला, म्हणून ते तात्पुरतं. त्याचा विड्रॉल्स फास्ट असल्यामुळे तुम्हाला जास्तची गरज पडत जाते थोड्या दिवसांनी, की त्या तेवढ्या क्वांटिटीवर होत नाही, त्याला म्हणतात टॉलरन्स. आता याच्यामध्ये अजून एक भाग असा आहे की स्मोकिंगनी तुमचं काही स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होतात. जसं कॉर्टिझॉल आहे, कॉर्टिझॉल इज स्ट्रेस हॉर्मोन, आणि तो ना काय होतं स्मोकिंगमुळे तो जास्त प्रमाणात रिलीज होतो. आता ते जास्त प्रमाणात रिलीज झाल्यामुळे बॉडीला असे सिग्नल्स मिळतात की समथिंग इज रॉंग, युअर बॉडी इज अंडर अटॅक. अच्छा. हा, आणि त्याच्यामुळे काय होतं मग फ्लाईट आणि फाईट रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट होतो, आणि मग त्याच्यामुळे तुमचा अलर्टनेस वाढतो. मग सारखी जर बॉडी अलर्ट राहते तो स्ट्रेस वाढणारच, कारण इतकं अलर्टनेस पण नाही झेपत ना, रिलॅक्स व्हायला पाहिजे ना बॉडी, की ठीक आहे, पण तो अलर्टनेसच खूप वाढून जातो. कारण कंटिन्युअस बॉडीला हे सिग्नल जातात ब्रेनला, युअर बॉडी इज अंडर अटॅक, युअर बॉडी इज अंडर अटॅक, आणि समथिंग यू हॅव टू डू, आयदर फाईट ऑर रन, फ्लाईट. पण ते काही होत नाही, कारण व्हर्च्युअल आहे ना हे सगळं, ऍक्च्युअल होतच नाहीये काही. सो आपण असं म्हणूया की ऍक्च्युअली ट्रिगर आहे समजा स्ट्रेस. स्ट्रेस झाला म्हणून मी सिगरेट स्मोक करतो. सिगरेट स्मोक केल्यावर मला असं वाटतं की मला रिलॅक्सेशन मिळेल. ते काही काळासाठी काही मिनिटांसाठी मिळतं सुद्धा, बरोबर, पण त्याच्यानंतर तो फ्लाईट मोड मध्ये जातो. अजून तो स्ट्रेस वाढवतोय, कमी नाही होत आहे. ओके ओके. आणि आता मला सांगा, समजा एखादा माणूस आहे, त्याला तो 10-15 वर्षापासून स्मोक करतोय, पण त्याला आता जेन्युइनली सोडायचं आहे, तर कंपल्सरी आहे सायकेट्रिस्ट ट्रीटमेंट घेतली पाहिजे की स्वतःहून सुद्धा तो काही प्रयत्न करू शकतो ज्याच्याने तो ते ऍडिक्शन मधनं बाहेर येऊ शकतो? नाही, जसं मी म्हटलं की ऍडिक्शन म्हणजे स्मोकिंग स्पेसिफिकली काय असतं की स्वतः सोडणं कठीण का आहे, कारण ते फ्रीली अवेलेबल आहे. पटकन खाली जाऊन ऑफिसच्या खाली पण पान शॉप आहे, तिथे लगेच प्यायलो आणि परत वरती गेलो, तर ते खूप इझिली अवेलेबल आहे, किंवा लोक पॅकेट पण ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं की इझी असेसिबिलिटी आहे. दुसरं म्हणजे की ज्याचे विड्रॉल्स खूप फास्ट आहेत, त्याच्यामुळे लगेच तुम्हाला करावं लागतं. आता हे जे विड्रॉल्स आहेत ना, किंवा हे क्रेविंग्ज आहेत, हे तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे.
त्याच्याकरता तुम्हाला चार्टिंग करणं गरजेचं आहे, की आपण म्हणजे मनात आलं केलं असं न करता आपण एक स्पेसिफिक वेळा देऊ स्वतःला, की मी 9 वाजता घेतो ना रोज आफ्टर ब्रेकफास्ट, तर मी 9 वाजता घेईल. मग मी कधी घेतो, मग मी 11 वाजता घेतो 2 तासांनी, मग मी 11 वाजता घेईल. मग मध्ये मनात आलं तर मी घेणार नाही. तर असं जर तुम्ही स्पेसिफिक टायमिंग स्वतःला दिले आणि ते फॉलो केले तर तेवढं तुमचं रेस्ट्रिक्ट होऊन जातं. भले तुम्ही 10 करा पण मग 10चे 10च ठेवा. 11 नका करू. हा. आणि मग काही दिवसांनी जेव्हा तुम्ही याला सेट झाले आहे तेव्हा मग तुम्ही त्याचेच 9 करा, की ठीक आहे आता मी 10ला ओके आहे ना, मग मी आता 9 करतो. मग आता 9 कसे करतो, तर पहिले मी 2 तासाचा गॅप ठेवायचो, आता मी 2.25 तासाचा गॅप ठेवतो. मी करेल आणि यू हॅव टू डॉज युअर ब्रेन थोडक्यात. कारण काय होतं ना, जर तुम्ही म्हटलं आता मी स्मोकिंग नाही करणार, मग नाही म्हटल्यावर मग ब्रेन अजून तुम्हाला कंपल्सिव्ह देतो, की नाही असं कसं, मला तर गरज आहे, कर. मग त्याच्यापेक्षा तुम्ही डॉज करा, की ओके आय डू इट आफ्टर 15 मिनिट्स, आय गो आफ्टर हाफ एन आवर. म्हणजे मग तेवढंच ब्रेन काय होतं, क्वायट होतं. आणि ब्रेन क्वायट होतं, की ठीक आहे हा करणार आहे, थोड्या वेळाने करणार आहे, जस्ट डॉज. तर असं करत करत मग तुम्हाला ते सोडता येतं. ओके. आता स्मोकिंग च्या सवयीबद्दल मी असं सांगू शकतो, की त्या धुराचं पण एक हे असतं, की धूर सोडतोय ह्याबद्दलचं पण एक ऍडिक्शन असतं. म्हणजे त्याच्याने खरंच काय होतंय नाही होतंय माहिती नाही, पण ते धूर सोडायची आता सवय झाली. ते सोडल्यावर मला छान वाटतं. हे पण आहे, असं पण आहे. हो, असं पण आहे. आणि दुसरं म्हणजे की नुसतं मी या ऍक्शन करतोय त्याच्याने पण आहे. म्हणजे मी 1-2 माझेच पेशंट्स आहे की ज्यांना म्हटलं तुम्ही पॅच लावा, तुमचं डोपामिन तर मिळेल ना तुम्हाला आणि तुमचं स्मोकिंग कमी होईल, तरी ते स्मोक करायचंय. मग ते म्हणे नाही मॅडम मला तो जो इफेक्ट आहे ना, की हातात मी घेऊन बसलोय आणि मी स्मोक करतोय, तो इफेक्ट मला पाहिजे, त्याची मला सवय, मला ते मिळतंय का नाही मिळत ते तो वेगळा भाग आहे. तर आणि धुराची पण येस, की त्याचं पण, की आता ते काय होतं ना, की ऍडिक्शन इज ऑल्सो कंपल्सिव्ह. ते कंपल्सिव्ह होऊन जातं, की करायलाच लागेल. ब्रेन केवढ्या छोट्या छोट्या गोष्टी रेजिस्टर करतं, की मी हे करतोय, ही सवय पण ब्रेनने रेजिस्टर केली, आता ती सवय पण सुटत नाही. एक्झॅक्टली. राईट. तर आणि ते सगळं कंपल्सिव्ह, की म्हणजे आता मी ब्रेकफास्ट नंतर करणार, जेवणानंतर करणार, वॉशरूमला जायचंय करणार, तर ते सगळं कंपल्सिव्ह कनेक्शन होऊन जातात. आणि नाही केलं तर मग ब्रेन ऐकत नाही, कारण ते करून दिलेलं आहे सगळं पॅटर्न्स. राईट. सो आता तुम्ही मगाशी म्हटलात की तुम्ही 10 वेळ डिसाईड करा आणि मग त्याप्रमाणे त्याच वेळेला करा. सो भरपूर वेळा लोकांचं असं असतं की सकाळी मी उठल्याबरोबर मला एक सिगरेट लागते, नाही तर मग मला सकाळचे विधी नाही होत. ओके. किंवा रात्री झोपायच्या पहिले सिगरेट लागतेच, असं खूप लोकांनी, माझ्या खूप मित्रांचं मी बघितलं. सो हे जेव्हा असतं तर असं पॉसिबल आहे का की त्यावेळेला तुम्ही दुसरं काहीतरी जर सवय सेट केली, किंवा मी सिगरेटच्या ऐवजी मी एक समजा चहा पिईन किंवा काहीतरी एक स्पेसिफिक सवय, सुरुवातीला कदाचित त्रास होईल पण त्याला त्या सवयीला रिप्लेस केलं जाऊ शकतं? आता कशा आहेत ना, की या सवयी ऍक्च्युअली जनरली मी सांगते की तुम्ही रिप्लेस कोणत्या पद्धतीने करा की त्या हार्मफुल नाहीयेत. बरोबर आहे. कारण आता हे जर तुम्ही चहाचं बोललात ना, तर आता माझ्याकडे असा पण एक पेशंट आहे की त्यांनी काय केलं, मग चहाला ऍडिक्टेड, चहाला ऍडिक्ट झाला, की त्यांनी ते हे कमी करून टाकलं, पण मग दर अर्ध्या तासाने चहा पित होतो. किंवा तो हे एरेटेड ड्रिंक्स घेतो की ज्याच्यात जास्त शुगर आहे, कारण आफ्टर ऑल परत तेच आलं की डोपामिन. तर मग त्यांनी ते रिप्लेस केलं. मग तसं पण नको ना. किंवा गोडाने रिप्लेस करतात काही लोक चॉकलेटने रिप्लेस करतात, पण मग त्याचं पण ऍडिक्शन नको ना, की मग हे नाही तर मग मी हे करतो. तर मग रिप्लेसमेंट कशाने हवी, की ज्यांनी आपल्याला हानी नाहीये किंवा जे आपल्याला कुठेतरी त्याचा पण कंट्रोल आणावा लागेल. तर सकाळी उठल्यावर मी लोकांना सांगते की तुम्हाला इच्छा होते ना, तर तो एक इम्पल्स आहे. बरोबर. ती वेव आहे, एक ती वेव येणार आणि ती परत निवळणार. तर तो जो तुम्ही कंट्रोल जर करू शकलात ना, तर मग ते जाणार. फक्त तो वेळ तुम्हाला कंट्रोल करावा लागेल. मग जसं आपण आता बघा ना, तुम्ही पण एक्सपिरियन्स केलं असेल किंवा आपण जनरली पण पाहतो, की मला ना आत्ता खायची इच्छा होतीये समोसा किंवा चाट, आणि जर आपण विचार केला की अरे नाही, मग माझ्या मित्राला येऊ दे, मग आम्ही बरोबर खाऊ. मग आता मित्र कधी येणार आहे, तासाभराने. मग आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, तासाभराने खाऊ. तेव्हा तो इम्पल्स फार स्ट्रॉंग आहे. मे बी एका तासाने मित्र आला तर आपण म्हणतो की अरे मला खायचा होता समोसा, तेव्हा खूपच इच्छा होती रे,
पण आता नाहीये, हम्म. जाऊ दे आपण पुढे बघू. हम्म. गेला इम्पल्स त्यावेळेचा. पण तर मग त्या असं ते आहे. इम्पल्सला कंट्रोल करायला काय करायचं? नाही तेच आहे की मी करेल, मी थोड्या वेळाने करेल, मी 11 वाजता करेल. मे बी तोपर्यंत समजा आता 10 वाजले तर मे बी तो इम्पल्स 11 पर्यंत निघून जाईल. किंवा मला दुसऱ्या गोष्टी काय आवडतात, तर मला डान्स करायला आवडतो, मला म्युझिक ऐकायला आवडतं, किंवा मला छान वॉक करायला आवडतो. तर तेव्हा मी करेल त्यावेळेला की मी एक वॉक करून येईल. आता सकाळी 10 वाजता नाही पॉसिबल, मग मी म्युझिक ऐकू का, किंवा मी कॉमेडी मूवी पाहू का, किंवा मी काहीतरी चांगलं काहीतरी मला एज्युकेशनल पाहू का, जेणेकरून माझं ब्रेन डायव्हर्ट होईल, त्याच्यामध्ये अडकलाय त्याच्यातनं बाहेर निघेल. आणि याच्यामध्ये जनरली मी काय म्हणते की म्हणजे माझं हे मत आहे की एकदम सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तुम्हाला दिवस स्टार्ट करायचा आहे आणि तुम्हाला 10 सिगरेटचं जर ऍडिक्शन आहे ना, तर मी त्यांना चार्टिंग करून देते की सकाळची घ्या, कारण तो पहिलाच आहे, तो एकदम जाणार नाही तुमचा, कारण तुम्हाला दिवस सुरू करायचा असतो. नंतरच्या पॉसिबली वेन यू आर इन वर्क तर ते तुम्ही मॅनेज करू शकता. पण सकाळचं जे आहे ते बऱ्याच लोकांना कंट्रोल नाही होत. तर मग सकाळचं आणि रात्रीच्या झोपायच्या वेळेस मी जनरली एकदम बंद नाही करायला लावत. मी त्यांना म्हणते की हळूहळू रिझॉल्व्ह करा. तर ते पॉसिबल आहे थोडं, मग त्यामुळे फरक पडत जातो. आणि याच्यामध्ये मेडिसिन्स आहेत की काही काही मेडिसिन्स चांगल्या वर्क करतात. पण मेडिसिनचे काही साईड इफेक्ट्स नाही जनरली काही असे फार Major काही strong side effects नाहीये. ऍक्च्युली तेच झालंय की ते सायकॅट्री बद्दल जो स्टिग्मा आहे ना, तो इग्नोरन्स पण आहे, स्टिग्मा पण आहे. राईट. त्याच्यामुळे ते फार असं हे होऊन गेलंय की मेडिसिन सायकॅट्रीच्या घेतल्या की मग तो मेंदूवर परिणाम होतो, मग तुमच्या लाईफवर त्याचा इफेक्ट येतो. Right. असं काहीच नाहीये. राईट. किंवा ते झोपवून ठेवतात दिवसभर. राईट. आता आमच्याकडे पण इतके लोक येतात, म्हणजे इव्हन प्रोफेशनल्स आहेत, हो, हो, डॉक्टर्स आहेत, हो. इंजिनियर्स आहेत, ऍडव्होकेट्स आहेत, बरोबर. MNC मध्ये काम करणारे लोक आहेत, आम्हालाही माहिती आहे, स्टुडंट सुद्धा आहेत, की आम्हाला माहिती की यांना जो फंक्शन करायचंय तर झोपून कसे राहणार. बरोबर बरोबर. तर आम्ही तसेच ऍडजस्ट करून देतो जेणेकरून Right. त्यांना दिवसभर काही त्रास होणार नाही आणि झोप रात्रीचीच होईल. हा. तर आम्ही तेवढं वी टेक केअर. म्हणजे असं Right. नाहीये की दिवसभर नुसतं आम्ही झोपवून ठेवतो. ओके ओके. आता मी ना काही आठवड्यांपासून न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग वरती बुक्स वाचतोय. सो त्याच्यात ना त्यांचं म्हणणं असं आहे की सिगरेट सपोज एनिथिंग त्याच्यासाठी ट्रिगर आहेत, राईट. सो त्याच्यासाठी काही व्हिज्युअल ट्रिगर असू शकतात. म्हणजे तुम्ही कोणाला तरी सिगरेट मारताना बघितलं किंवा पिक्चरमध्ये बघितलं सिगरेट मारतोय आणि तुम्हाला इच्छा झाली सिगरेट मारायची, ओके. किंवा कोणीतरी तुम्हाला समजा आतून असं वाटायला लागलं की आतून आवाज आला की अरे मला सिगरेट मारायची, किंवा कोणत्या तरी मित्रांनी बोलवलं सिगरेट मारायची. सो दीज आर ट्रिगर्स, राईट. त्यांचं म्हणणं आहे की तसं झालं की तुम्ही काय करता तर सिगरेट मारता. दॅट इज द बिहेवियर विच यू डू. आणि त्याचा तुम्हाला रिवॉर्ड वाटतो की रिलॅक्सेशन इज द रिवॉर्ड, राईट. सो त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला आता तुम्ही ट्रिगरला कंट्रोल नाही करू शकत कारण की ते एन्व्हायरमेंटल आहे, ते तुम्ही कंट्रोलच नाही करू शकत. बरोबर. तुम्ही रिवॉर्डला पण खूप जास्ती कंट्रोल नाही करू शकत कारण की रिलॅक्सेशन हा तुम्हाला रिवॉर्ड आहे. सो मग जो बिहेवियर आहे त्याला तुम्ही चेंज करा ज्याच्याने तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेल, असं काहीतरी बिहेवियर अजून एक त्याला असोसिएट करा रादर दॅन स्मोकिंग, आणि दॅट विल हेल्प यू टू ब्रेक द सायकल. बरोबर. डू यू फील दिस मेक सेन्स? बिलकुल. आता आम्ही ह्याच्यामध्ये काय करतो की आता माझे जे ऑलरेडी पेशंट्स आहेत आणि जे रेग्युलर फॉलोअप्स मध्ये आहेत, तर त्यांना मी हेच सांगते की तुम्हाला जर इंटेन्स फिलिंग आली ना की मला करायचं आहे, तर आता आम्ही अशी ती प्रोव्हिजन करून ठेवली आहे की मी त्यांना काय म्हणते की तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन बसा. जोपर्यंत तुमचा तो इम्पल्स जात नाही की मला करायचं आहे, ते क्रेविंग जात नाही, तुम्ही नुसते बसा. आणि ते बसतात. किंवा तुम्ही असं आता समजा तुम्ही कॉलेजमध्ये आहे, आता मुलगा तो कॉलेजमधनं नाही येऊ शकत सोडून. मग मी त्यांना काय म्हणते की जर तुला लेक्चर नाहीये, तुला तिथे बसलाय रिकामा तू आणि मग तुला त्रास होतोय, मग अशा वेळेस तुझ्या फ्रेंडशी तू बोल, किंवा तुझ्या आई वडिलांशी बोल, किंवा माझ्या इथे काही काउन्सिलर्स आहेत तर त्यांच्याशी बोल, किंवा रिसेप्शनचे पण स्टाफ आहे त्यांना मी ट्रेन करून ठेवलंय की त्यांना काय बोलायचंय, मग त्यांच्याशी तू बोल. तर मग ते करतात. किंवा आता त्याच्यामध्ये आमचं हॉस्पिटल सुद्धा आहे की आता काही मला असं माहितीये की एकदमच डेडली आहे यांचं बिहेवियर, की ते करणार. मग अशा वेळेस मी त्यांना म्हणते की तुम्ही तडक जिथे असाल, घरी जरी असाल तरी तिथून निघून या आणि हॉस्पिटलमध्ये बसा. आता आमच्या हॉस्पिटलमध्ये खाली लॉक इन की आहे, एकदा तुम्ही आत गेले की खाली नाही उतरू शकत परमिशन शिवाय. तर मग मी त्यांना म्हणते की तुम्ही बसा. मग ते जरा शांत झाले की त्यांना असं वाटतात, मग ते करतात मेसेज, किंवा आमचे तिथले डॉक्टर्स आहेत ज्युनियर, त्यांना सांगतात नाही आता ठीक वाटतंय आम्ही जातो घरी, जातात.
ओके. तर असं पण आम्ही ते थोडंसं त्या हिशोबाने करतो. राइट. आणि पर्सन टू पर्सन सुद्धा हा जो प्रवास आहे डी ॲडिक्शनचा, हा व्हेरी होऊ शकतो. म्हणजे काही लोकांना तुम्ही जसं म्हणलात, की 10च्या 9 करा, 9च्या 8 करा, असं करून सोडता येऊ शकतं. काही लोकं, नाही मी आज ठरवलं हो, सोडायची आणि हो. सोडून दिलं. सोडून देतात. करतात हां. ना. आता ज्यांना मध्येच माझा एक पेशंट, हं. की तो ॲक्चुअली घेतोय डिप्रेशनची ट्रीटमेंट, मग त्याला हार्ट अटॅक आला. अच्छा. तर ही वॉज स्मोकर. व्यवस्थित क्रॉनिक चेन स्मोकर होता तो. हं. पण हार्ट अटॅक आल्यावर त्यांनी लगेच सोडली. त्या दिवशी त्याची वाईफ म्हणे, "अरे हातच नाही लावत" म्हणे. हं. म्हटलं, "चांगली गोष्ट आहे ना मग हात नाही व्हेरी लावत गुड. तर." हो, हो, हो. त्यांनी, "नाही म्हणे मॅडम, मला ते लक्षात आलं, की स्मोकिंगमुळे मला हार्ट अटॅक आला." सोडतात ना. राइट, राइट, सडन राइट. तुमचं बिहेवियर एखादी गोष्ट चेंज करू शकते. तर बरोबर. त्याला ती भीती बसली, की नाही करणार मी. ते सोडतात. राइट. किंवा आता काही लोक आहेत ज्यांचं मी जसं म्हटलं, की काही मुलांना मी म्हणते, की आम्हाला ते व्हायलेंट होतात. मग त्यांना ॲडमिट करायला लागतं किंवा त्यांना भास व्हायला लागतात, त्यांना आवाज यायला लागतात. तर या सिच्युएशनमध्ये त्यांना आम्ही व्यवस्थित नॉर्मलाईज करतो, स्टेबल करतो आणि मग त्यांना सांगतो. त्यांना काही त्यांचेच व्हिडिओज दाखवतो, की तू हं. कसा करत होतास. हं. त्याचे आई-वडीलच काढून ठेवतात आणि आम्ही पण नाही अच्छा. काढत. कारण ओके. ते आई-वडिलांना दाखवायचं असतं ना, की अरे तू बरोबर, कसा करत होता किंवा बरोबर. त्यांना ते त्या स्टेजला पण दाखवतात, की "अरे, तू असा करतोयस." पण त्या स्टेजला त्यांना समजत नाही, की ते काय करतायत. ते व्हायलेंट होतायत, ते फोडपाड करतायत. पण नंतर मग ते स्टेबल झाले ना, की मग त्यांना समजतं. त्यांना क्लॅरिटी येते, की अरे आपल्याला काय होत होतं आणि काय करतायत. मग तेव्हा त्यांना असं दाखवलं ना, मग त्यांना ती भीती बसते, की अरे नाही आपण असं पागल-बिगल होऊन जाऊ. त्यांना ते हं. पागलचीच भीती बसून जाते, की नाही, नाही मग हं. हे तर वेगळंच होऊन जाईल आहे. मग ते थांबतात. काही खरंच थांबतात, की ते नाही करत परत. हं, हं, हं. ती एक भीती बसली हां. तरच ते कारण तसं जोपर्यंत तुम्हाला तो धक्का बसत नाही, तोपर्यंत तुम्ही सुधरत नाही. बरोबर, मेजॉरिटी टाईम्स बरोबर. असा आहे. फार कमी लोक आहे, की जे स्वतःहून डिसाईड करून सोडणार. तेवढा तो विल कंट्रोल पॉवरनी हां, कंट्रोल थोडा करून. कंट्रोल येतो स्वतःचा स्वतःला. राइट, राइट, तर असं राइट, फार कमी आहे पण. पाहतो राइट. आम्ही पण, पण कमी आहे. परफेक्ट. आणि हे जे तुम्ही म्हटलात, की ज्यांना जे असं वेड्यासारखं वागतात किंवा खूप व्हायलंट होऊन जातात किंवा ह्या लोकांना काही अंडरलाईंग पण मेंटल इश्यूज आहेत म्हणून हे होतं, की फक्त त्या ॲडिक्शनमुळे होतं? नाही, आता त्याच्यात तेच आहे, की ते कधी-कधी काहीतरी अंडरलाईंग कंडिशन असते. हं. ती त्याच्यामुळे हे ॲग्रीव्हेट सुरू होते. करतात. हां. की ते मला शांत वाटायला पाहिजे, हं, त्यांनी मला फायदा व्हायला पाहिजे हं, म्हणून सुरू करतात आणि काही लोकांना प्रॉब्लेम काहीच नसतो, नंतर सुरू करतात. आता ही हिस्ट्री ना हं, आम्हाला फार आई-वडिलांकडून मिळत नाही. जर ऑब्व्हियस असेल, की हा एकटा बसायचा, जास्त कोणाशी बोलायचा नाही. पण आता हं, हे कधीपासून? हं, तर हे समजायला कधी-कधी आम्हाला ते म्हणजे जसं म्हणतात ना, की तो बरा झाल्यावरच आम्हाला ती हिस्ट्री मिळते. हं, की अरे, हं. तो हा कधीपासून करतोय? मग याच्या पहिले कारण पोरं घरी नाही बोलत बरोबर, आई-वडिलांशी. बरोबर. पण मग आमच्याशी बोलताना सांगतात, की "हो, मला ना झोप नाही यायची. अच्छा. मग मला त्रास व्हायचा. मग माझ्या फ्रेंडनी सांगितलं, की तू हे असं कर, वीड घे, मग तुला बरं वाटेल." मग मी घेतलं आणि मी सुरू केलं. मग तेव्हापासून माझी सुरुवात झाली. हं, हं, तर त्याच्यामुळे नंतर सांगतात पण ते. कारण आई-वडिलांनाही माहिती नसतं, की असं काही होतंय यांच्या आयुष्यात. हं. हं. असे पण पेशंट तुम्ही बघितलेत का, की जे स्मोक करतायत किंवा जे वीड करतायत, खूप क्रॉनिकली करतायत, खूप वर्षांपासून करतायत आणि आता चेन स्मोकिंग किंवा असं करतायत. त्यांना सोडायचं आहे. त्यांना गिल्ट आहे, की त्या ॲडिक्शनमध्ये आहेत. त्यांना सोडायचं आहे. त्यांना सगळं कळतंय, की आपण चुकीचं करतोय. आपण हे सोडलं पाहिजे. पण तरी सुटत नाही. असं पण होतं. हो, होतं ना. पण आता तेच आहे, की तुम्हाला जेन्युइनली किती सोडायचंय. कारण ज्यांना परिणाम दिसतात ना, की अरे माझ्या शरीरावर परिणाम होत आहेत, हं, माझ्या मानसिकतेवर परिणाम होत आहेत. मग ते एकदम युद्ध पातळीवर हं, सोडायचा प्रयत्न करतात. हं. पण ज्यांना हे रिअलायझेशन नाहीये ना, ते सोडत नाहीत. आणि मग शेवटी घरच्यांना डिसिजन घ्यायला लागतं, की अरे यांचं सोडवावं लागेल. मग त्यांना सेंटरमध्ये ॲडमिट करून, मग त्यांना प्रॉपर पण स्टेबल ते करून, ते मग त्यांना होतं. त्याच्यात हो. कोऑपरेशन पेशंट देतात. थोडंसं सुरुवातीला असतं, पण मग राइट. नंतर ते हळू-हळू जसे स्टेबल होतात, जसं त्यांची क्लॅरिटी यायला लागते थॉट्समध्ये, तसं कोऑपरेट करतात बऱ्यापैकी. आणि हळू मग जसे ते नॉर्मल व्हायला लागले, तर मग तर प्रश्नच नाही. मग ते व्यवस्थित कोऑपरेट करतात. की समजा स्मोकर आहे, मी ठरवलं मला आता सोडायचं आहे आणि मी उद्यापासून सोडलं सिगारेट. तर मला काय-काय विथड्रॉवल सिम्प्टम्स मी एक्स्पेक्ट केले पाहिजे आणि त्यांना कसं कंट्रोल केलं पाहिजे? आता याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे विड्रॉल आहे. तर जसं एक सायकॉलॉजिकल विड्रॉल असतं, फिजिकल विड्रॉल असतं, एक रिबाउंड विड्रॉल आहे, प्रोट्रॅक्टेड विड्रॉल आहे आणि अॅक्यूट विड्रॉल. जनरली स्मोकिंगमध्ये फिजिकल
विड्रॉल येत नाही, पण सायकोलॉजिकल येतं. म्हणजे फिजिकल विड्रॉल इरिटेशन, म्हणजे म्हणजे ट्रेमर्स, हे टिपिकल अल्कोहोलचं असतं, ओके. हा की हा हा. ट्रेमर्स येतात, हार्टबीट वाढतं हम्म. आणि घाम फुटायला लागतो किंवा कन्फ्युजन खूप वाढतं. तर ते अल्कोहोलमध्ये मिळतं. पण स्मोकिंगमध्ये ना जनरली इरिटेशन खूप वाढतं, मूड स्विंग्स खूप व्हायला लागतात, हम्म. कामामध्ये फोकस नाही होत. सारखं ते डोक्यात चालू राहतं, की अरे आपण केलेलं नाही, आपण केलेलं नाही. शांतता वाटत नाही. हम्म. कारण लगेच ते विड्रॉल येतं. तर हे खूप लगेच दिसायला लागतं. म्हणजे तुम्हाला एक दिवस पण थांबायची गरज नाही. तुम्हाला लगेच ते दिसतं, की तुम्हाला इरिटेशन वाढतंय. म्हणजे एक काका माझ्याकडे यायचे, ते अँक्झायटी करता ट्रीटमेंट घ्यायचे, पण ते स्मोक करायचे. हम्म. आणि ही वॉज मेंटेनिंग प्रिटी वेल. हम्म. आणि सडनली मला त्यांच्या वाईफचा फोन आला, की "अरे मॅडम माहित नाही, ते खूपच आज चिडचिड करतायत आणि मी 2-3 दिवसापासून पाहतेय." म्हटलं, "ठीक आहे, तुम्ही घेऊन या." आणि मग मी त्यांच्याशी बोलली. म्हटलं, "काका सगळं तर स्टेबल चाललं होतं. काय झालं तुम्हाला?" नाही म्हणे, "मॅडम माहित नाही, मला चिडचिड होतेय, चिडचिड होतेय." म्हटलं, "कशाने होतेय?" म्हणे, "मला समजत नाहीये कशाने होतंय." म्हटलं, "काय बदल झाले तुमच्या आयुष्यात?" हम्म. मग ते म्हणाले, की "हो, मी ना 3-4 दिवस स्मोकिंग सोडून दिलंय." म्हटलं, "का सोडलं?" "नाही, आता बंद करायचंय मला." अरे वा. म्हटलं, "छान आहे, पण म्हटलं मग तुम्ही एकदम विथड्रॉ केलं." म्हटलं, "माझ्याशी एकदा बोलायचं तर, की मी विथड्रॉ करतोय." म्हटलं, "आपण काहीतरी केलं असतं त्याच्या बाबतीत." अच्छा म्हणे, "मग त्यांनी होतंय का मला?" म्हटलं, "पॉसिबल, की त्यांनी होतंय तुम्हाला." हम्म. मग ते म्हणे, "हां, मग होत असेल" म्हणे. कारण मला 4च दिवस झाले बरोबर बंद करून आणि माझी चिडचिड वाढली आहे. हम्म. आणि काल खूपच झालं म्हणे घरामध्ये. तर असं ते आहे, की ते लगेच मूड स्विंग्स आणि इरिटेशन एकदम दिसायला लागतं. सो एखाद्याने ठरवलं की मला ऑन माय ओन स्मोकिंग ऍडिक्शन मधनं बाहेर यायचंय, तर त्याच्यासाठी त्याला माहितीये की समजा आता त्याला चिडचिड होणार आहे किंवा इरिटेशन होणार आहे, तर ह्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट किती इम्पॉर्टंट आहे? कारण की फॅमिलीला ते इरिटेटिंग होऊ शकतं. हो ना, मग तेच आहे ना, की आता मग हे जर कोणालाच त्यांच्या घरातल्यांना माहिती नाही. पण याच्यामध्ये असं आहे, की अंडरलाईन अँक्झायटी आहे त्यांना ऑलरेडी. हम्म. तर हा पॉइंट पण कन्सिडर करायला पाहिजे. जनरली हम्म. काय होतं, की नॉर्मल असेल, तर मग एक वेळ ठीक आहे, की बाकी काही प्रॉब्लेम्स नाहीयेत हम्म. आणि फक्त बंद करतोय. तर मग एक वेळ ठीक आहे, तरी की सुद्धा घरी हो, कम्युनिकेट करायला ऑफकोर्स, पाहिजे सो ऑफकोर्स. दॅट यू गेट अ नाही, फेवरेबल ऑफकोर्स तसंही एन्व्हायरमेंट. कम्युनिकेट करायला पाहिजे. एक्झॅक्टली. कारण यू आर डिक्लेअरिंग आणि एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता देन यू स्टिक टू इट. राईट. जनरली कारण यू आर आन्सरेबल, की तुमची राईट. वाईफ म्हणेल किंवा तुमचा मुलगा म्हणेल, की "अरे तू तर म्हणाला होता बंद करतो. बरोबर आहे. मग तू आता बंद नाही केलाय." मग त्याच्यामुळे उलटं तुम्ही डिक्लेअर करायला पाहिजे, की "मी ना बंद करणार आहे." तर पॉसिबली इट हेल्प्स दॅट गिव्स यू कुठेतरी. सम बाइंडिंग की हां, नाही मला आता. एक्झॅक्टली. हा. आन्सरेबल आहे तुम्ही राईट घरातून. तुम्हीच राईट तुमचं राईट. बंद कराल आणि मग परत सुरू कराल, तर कोणी मग अकाउंटेबलच नाहीये. अकाउंटेबलच नाही. राईट तर राईट. उलट ते जास्त चांगलं आहे, की घरच्यांचा सपोर्टही मिळतो आणि यू डिक्लेअर, तर मग तुम्ही बाइंडिंग येतो तुम्हाला, की नाही, नाही हे करायला लागणार आता आपल्याला. राईट. आणि आता अकाउंटेबिलिटीवरनं मला असं मनात विचार आला की समजा स्मोकिंग सोडायचं ठरवलं, हं. तर शुड यू लुक फॉर सम अकाउंटेबिलिटी पार्टनर, की बाबा नाही मला जर इच्छा झाली ना तर मी तुला फोन करीन. ऑफ कोर्स. ते कॅन बी हेल्पफुल. बिलकुल, बिलकुल. हेल्प करतं ना. हम्म. पण ते कसं आहे, की परत तो सपोर्ट सिस्टम झाली तुमची. आता तुमची सपोर्ट सिस्टम किती स्ट्राँग आहे, त्याच्यावर किती डिपेंड. अवेलेबल आहे. कारण तुमचा फ्रेंड त्यावेळेला जर बिझी आहे, तर मग बरोबर तुमच्याशी नाही ना कम्युनिकेट करू शकत. बरोबर. तर असं सगळं म्हणजे सपोर्ट सिस्टम आता खूप मोठा विषय हा परत. कारण प्रत्येकाचं आपलं एक वेगळं कम्फर्ट झोन वेगवेगळ्या आहे. संपलं. बरोबर. तुम्ही किती असेसिबल आहात त्याला, तुम्ही कितपर्यंत डिस्क्लोज करताय त्याच्याशी, सगळ्याच गोष्टी आहेत. सो मॅम, वीड किंवा स्मोकिंग करण्याचा जे पॅसिव्ह स्मोकिंग करतात त्यांचे फॅमिली मेंबर्स किंवा जे नॉन स्मोकर मित्र असतील, हं. त्यांच्यावरती त्याचा काय परिणाम होतो आणि स्पेसिफिकली लहान मुलांवरती त्याचा काय परिणाम? आता त्याच्यामध्ये काय ना, उलट जे पॅसिव्ह स्मोकिंग करतात, दे आर ॲट मोर रिस्क. अच्छा. कारण काय आहे, की जर ते बाजूला बसलेत, तर ते सेकंड हँड स्मोकिंग एक्सपोजर म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये काय आहे, की ऑलरेडी त्याच्या जे ब्रीथिंगमधनं एक्झेल होतंय केमिकल, ते पण तुम्ही इन्हेल करताय. प्लस ते जे बर्न होते सिगार, सिगारेट त्याच्यामधनं पण तुम्ही इन्हेल करताय. तर हे डबल उलट तुम्ही इन्हेल करताय. ओके. आणि त्याच्यामुळे काय आहे, की आता हार्टवर तर प्रॉब्लेम आहेच. रेस्पिरेटरीवर सगळ्यात मॅक्सिमम आहे, की तुमचं रेस्पिरेटरी डिफिकल्टी येते किंवा ब्रीथिंग डिफिकल्टी येते, अस्थमा, बाकी ॲलर्जिक इन्फेक्शन्स जास्त होतात. आता मुलांमध्ये स्पेसिफिकली आपण जर बोललं, तर अस्थमा, ब्रीथिंग डिफिकल्टी, कफिंग हे फार कॉमन आहे. रिपिटेटिव्ह इन्फेक्शन्स होतात पोरांना घरामध्ये. आणि अजून एक त्याच्यामध्ये आहे, की सडन इन्फंट डेथ सिंड्रोम. हो. ते पण 1 वर्षाच्या खाली.
जनरली ना लक्षातच येत नाही की सडन मूल गेलं घरातलं, का गेलं, काहीच झालेलं नाही आणि का गेलं. तर असा रिसर्च आहे की पॉसिबली घरामध्ये असं कोणीतरी आहे की जे स्मोक करतंय, तर त्याच्यामध्ये असं होऊ शकतं. बरं, आता सायकोलॉजिकली म्हणजे हे तर आपण फिजिकल बोललो, पण सायकोलॉजी ॲज अ बिंग अ सायकॅट्रिस्ट आता मी त्याच्याबद्दल बोलते की घरात जर कोणी स्मोक करतंय, नाव अगेन दिस इज नॉर्मल. ते तर हे झालं पण करतायत, हे पण करतायत. बरोबर मग आहे. इफ आय डू, नो त्यात काय प्रॉब्लेम. वाईट आहे? त्याच्यात हां. काय प्रॉब्लेम आहे? आणि याची अशी मी एक केस पाहिली की घरामध्ये तो मुलगा म्हणजे ऍडमिट झाला, तो वीड करता ऍडमिट झाला आणि वडिलांचं अल्कोहोलचं ऍडिक्शन, आईचं अल्कोहोलचं ऍडिक्शन आणि ते पाहतच तो मोठा झाला. आता जरुरी नाहीये ना की त्यांनी पण अल्कोहोलच करावं, पण त्यांनी पाहिलंय घरामध्ये की सगळे छान बसून पितायत आणि मग त्याला ती वीडची सवय लागली. आता वडिलांचं म्हणणं होतं, पण आता त्याचं ते वाढत गेलं. त्याला कुठेच कंट्रोल नाही राहिला, त्याची बाउंड्री संपली, त्याचं जजमेंट गेलं, त्याचं डिसिजन मेकिंग गेलं आणि तो व्हायलंट व्हायला लागला घरामध्ये. आता जेव्हा त्याला ऍडमिट केलं, जेव्हा काउन्सिलरशी वडील बोलले, तर वडिलांचं असं म्हणणं होतं कि ठीक है ना, करे, मुझे प्रॉब्लम नहीं है, लेकिन सब संभाल के करे. कि वो पढ़ाई भी करे, वो ठीक से बिहेव भी करे, नशा भी करे, मुझे कोई प्रॉब्लम, हमने नहीं किया है क्या? अरे पण जरुरी नाहीये ना, तू बाउंड्री सेट केली आहे की कुठे थांबायचं, त्याला जमेल जरुरी नाहीये. मग ते जमलं नाही ना त्याला की कुठे थांबायचं आणि ते तू नॉर्मलाइज करून टाकलं त्यांनी की ठीक आहे ते करतात, मी करतो, काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, तर मी केलं तर काय इश्यू आहे मग तुम्हाला आता. पण मग तो बाकी सगळं बंद करून बसलाय. तो अभ्यास करत नाही, तो कॉलेजला जात नाही, तो बाहेर जात नाही, तो मनात येईल तसं वागतोय घरामध्ये, त्याला नाही मिळालं तर तो व्हायलंट होतोय. मग त्याचं ते इनिबिशन गेलं. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तर मग आता हा सायकोलॉजिकल पॉइंट आहे इम्पॅक्ट ऍडिक्शनचा झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे की थर्ड हँड एक्सपोजर. सो आपण असं म्हणूया का की मे बी त्याच्या वडिलांचं जे व्हॉट यू कॅन से ओकेजनल ड्रिंकिंग होतं, त्याला ह्यानी ऍडिक्शन मध्ये कन्वर्ट करून टाकलं किंवा त्याच्यामुळे त्याला हे ऍडिक्शन पण नॉर्मल नाही, वाटलं. वडिलांचं रेग्युलरच होतं, अच्छा, ओके. पण वडिलांचं रेस्ट्रिक्टेड रेग्युलर होतं हां, की ठीक आहे मी कंट्रोल्ड घेणार, पण बाकी सगळं माझं फंक्शनिंग रुटीन आहे, कंट्रोल्ड होतं. डेली जे आहे ते नॉर्मल आहे. पण त्याला नाही ना समजलं की कुठे थांबायचं आणि काय एक्झॅक्टली माझे वडील करतात आणि मी काय करायला पाहिजे, हे कुठेच आलं नाही. आणि आता याच्यामध्ये थर्ड हँड स्मोकिंग पण आहे, म्हणजे सेकंड हँड एक्सपोजर पण आहे आणि थर्ड हँड एक्सपोजर लहान मुलांमध्ये. ओके. त्याच्यामध्ये काय होतं की जे पार्टिकल्स आहे केमिकल्सचे, ते वॉल्सवर, पडद्यांवर, ऑब्जेक्ट्सवर, फर्निचरवर, टाईल्सवर सेटल होतात. आता लहान मुलं घरात फिरतात, इथे हात लावतात तिथे, आणि ते सगळं त्यांच्या तोंडात जातं. सो दॅट इज ऑल्सो क्रिएटिंग इन्फेक्शन. तर हा पण इम्पॉर्टंट भाग आहे पॅसिव्ह स्मोकिंग मध्ये. हे वेगळं आहे. हो, ग्रेट. सो ह्याची पण आपण काळजी घेतली पाहिजे. राईट, राईट, राईट. आता मला सांगा, वीड आणि ड्रिंकिंग असं म्हणतात की एकत्र नाही करायचं, त्याच्याने अजून तुम्हाला त्रास होईल, तर असं काय आहे? आता ऍक्च्युली अल्कोहोल इज सप्रेसंट आणि वीड इज स्टिम्युलंट. ओके. तर त्याच्यामुळे काय होतं की दोघांची होते गल्लत, ब्रेनला समजत नाही काय करायचं एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे मग ते कन्फ्युजन वाढतं, अजून ते इनिबिशन संपतं, सेन्सर्सच जातात ब्रेनचे, बॅरियरच संपतं, मग काहीतरी वेगळंच काहीतरी बिहेव करायला लागतात, त्यांना समजतच नाही की काय करायला पाहिजे ब्रेनला. तर त्याच्यामुळे मग काहीतरी बिहेवियर चेंजेस दिसून येतात. ओके. सो आता वीड ऍडिक्शनला कंट्रोल किंवा ट्रीट करण्यासाठी काय करता येतं? जनरली काय ना, खरं आपण जर प्रॉपर असं बोललो तर कोणतंही ऍडिक्शन असो, इट्स अ लॉंग टर्म प्रोसेस. ओके. ते असं नाहीये की मी सुरू केलं, जसं आपण वेट लॉस करतो की ते 1-2 दिवसाचं नाहीये, इट्स अ लॉंग टर्म प्रोसेस आणि ते करतच राहावं लागतं तुम्हाला. तर ते कुठेतरी तुम्हाला ते रेग्युलर त्या प्रोसेसमध्ये जावंच लागतं. आता याच्यात 2 मुख्य भाग आहेत, एक म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट, दुसरा आहे काउन्सिलिंग आणि थेरपी. आता प्रॉपर ट्रीटमेंट याच्याकरता की जसं काही लोकांना झोप येत नाही किंवा एन्झायटी होते बंद केल्यामुळे, किंवा मूड स्विंग्स खूप होतात, बिहेवियर चेंज खूप होतो, मग त्यांना ते रेस्टलेस होतात, मग त्याच्यामुळे त्याला तर तुम्हाला मॅनेज करायला लागेल, म्हणून आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला लागते त्याची. आणि प्रॉपर ट्रीटमेंटनी तुमचे विड्रॉल्स, तुमचा रेस्टलेसनेस, तुमची एन्झायटी आपण प्रॉपर कंट्रोल करू शकतो. आणि मग
एकदा तो पिरियड गेला की मग तुम्ही मेंटेन कसं करायचं हम्म. त्याच्यासाठी थेरपी लागते, की तुमचे क्रेविंग्स तुम्ही मेंटेन कसे करायचे, तुम्हाला तुमचे इम्पल्सेस कसे कंट्रोल करायचे, ओके. त्याच्याकरता मग प्रॉपर तुम्हाला थेरपी लागते. तिसरा भाग याच्यामध्ये असा आहे, की जर आता तुम्हाला समजत नाहीये, की तुमचं म्हणजे कन्झम्पशन वाढतंय, की त्याचा इम्पॅक्ट होतोय हम्म. तुमच्या हेल्थवर, तुमच्या लाईफवर, हम्म. पण घरच्यांच्या लक्षात येतंय. हम्म. डॉक्टर शेवटी मग ऍडवाइस करतात, की बाबा हे भलतीकडेच जातंय. हम्म. तर तुम्ही प्रॉपर यांना ऍडमिट करून ट्रीटमेंट करा. हम्म. की जर हे ओपीडी बेसिसवर पॉसिबल नाहीये, कारण तो काही मानत नाही, तो पळतोच करायला. हम्म. त्याच्या कंट्रोलमध्ये नाहीये. कारण होतं असं, की ते इतके स्ट्रॉंग बरोबर, क्रेविंग्ज बरोबर. होतात, की ते Right. नाहीच कंट्रोलमध्ये. ते हम्म. घरात भांडणं करतात, ते पैसे मागतात. तर मग आम्ही असं म्हणतो, की मग तुम्ही प्रॉपर सेटअपमध्ये ऍडमिट करा, जिथे कंट्रोल आहे. कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट म्हणतो आम्ही त्याला, की अंडर कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट, जिथे राहून तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. तर तिथे मग समजा त्याचे क्रेविंग झाले, तर प्रॉपर आम्ही इंजेक्शन्सचा सपोर्ट देऊ शकतो. थोडंसं रिलॅक्स करायला किंवा तिथे इच्छा जरी झाली तरी ऑप्शनच नाहीये, तुम्हाला थांबणंच आहे. आता याच्यामध्ये काय झालंय ना, की प्रॉपर सेटअप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं ना, की ऍडमिट करून देतात. हम्म. ते कोणतं तरी रिहॅब सेंटर असतं आणि त्या रिहॅब सेंटरला प्रॉपर सायकॅट्रिस्ट अटॅच नसतात किंवा मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स नाही, काउन्सिलर्स नाही हम्म. किंवा तिथे प्रॉपर ट्रीटमेंट पण होत नाही. हम्म. आणि मग काय होतं, की ते तिथे 6 महिने डंप केल्यासारखे राहतात. 6 महिन्यातनं बाहेर येतात काही आणि उपयोगच मग नाही. काहीच उपयोग नाही. हम्म. आणि मग परत ते जाऊन पितात दारू किंवा ते नशा करतात. मग रिलेटिव्ह म्हणतात, "अरे याचा तर काहीच उपयोग नाही." अरे पण मग तुम्ही ट्रीटमेंटच नाही केली आहे. जे ॲक्चुअली ट्रीटमेंट पाहिजे आहे, ती केलीच नाही गेली आहे. ते फक्त डंप केलं तुम्ही जाऊन. तुम्हाला असं वाटलं, की तुम्ही ठेवलं ना, मग झालं. आता त्याची विल पॉवर वाढली थोडक्यात आणि झाला आता तो बाहेर आला. पण तो पहिले जाऊन म्हणजे मी असे काही-काही पाहिले आहेत, की ते उतरल्या-उतरल्या घरात जात नाही. पहिले ते जाऊन नशा करतात. असे पण मी पाहिलेत, की माझ्याचकडे लोकं आले, की डॉक्टर आम्ही 6 महिने ठेवलं, वर्षभर ठेवलं आणि त्या काही नाही लोकलमधनं झालं. हा माणूस उतरला आणि पहिले दारू प्यायला गेला. अहो म्हटलं आणि तो स्वतः सांगतो, की "डॉक्टर मला झोप येत नाही. तिथे मी कसा तरी राहिलो." कारण तिथे ऑप्शनच नव्हतं माझ्याकडे. पण मी आता बाहेर आलोय, मला जर झोप येणार नाही, तर मी कसं मॅनेज करू? टिपिकल सांगतात. तर मग ते तिथे काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे व्यवस्थित ऑथेंटिक सेंटरमध्ये, सेटअपमध्ये ठेवणं गरजेचं आहे. की जिथे प्रॉपर सायकियाट्रिस्ट आहे, जे काय अंडरलाईंग जसं मी म्हटलं, की मेंटल हेल्थ कंडिशन आहे, त्यांचे काही ट्रॉमाज आहेत, काही सप्रेस्ड इमोशन्स आहेत, काही लहानपणाचा अब्यूज आहे. तर हे सगळं प्रोसेस होणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते प्रोसेस होणार नाही, तोपर्यंत ते संपणारच नाही. ते चालूच राहणार. जोपर्यंत त्यांना रिअलाईज होत नाही, की अरे हे थांबवावं लागेल. पण हे कधी रिअलाईज होणार? जेव्हा त्यांना क्लॅरिटी येणार विचारांची. क्लॅरिटी कधी येणार? जेव्हा ह्याच्यातनं ते पहिले बंद करून बाहेर बाहेर पडणार. पडतील. हे बंदच जर केलं नाही त्यांना क्लॅरिटीच येणार नाही. तर हे सगळं प्रॉपर एक टेक्निकल गोष्टी आहेत. तर ज्या ह्या करायच्या. गोष्टींना किती वेळ लागू शकतो साधारण? नाही आता पाहिलं ना, त्याला खरंच म्हणजे आम्ही आता 2 महिने, 3 महिने सफिशियंट आहेत. फॉर अ विलिंग पेशंट. हां. नाही नॉन विलिंग करता पण. ओके, ओके. की रिलेटिव्हज बरेचदा असं होतं, की म्हणजे पहिले विलिंग नसतात ते. हां. पण नंतर मग विलिंगली कोऑपरेट करतात. पेशंट. हां. ओके. किंवा आम्ही त्यांना काउन्सिल करतो. इव्हन ऍडमिशनच्या वेळेस पण रिलेटिव्ह जबरदस्ती घेऊन येतात. पण आम्ही त्यांना काउन्सिल करतो, त्यांना शांत करतो, त्यांना समजवतो, की का गरजेचं आहे तुझ्याकरता. काही-काही लोकं म्हणतात, "ठीक आहे, आम्ही ट्राय देऊ." तर तयार होतात काही-काही. फार कमी असे असतात, की नॉन विलिंग नाहीच. असतात, की हां. नाहीच आम्हाला ऍडमिट व्हायचं. तर मग आता ते असं आहे, की आम्ही जबरदस्ती नाही करू नाही शकत. करू शकत. बरोबर, कारण जर बरोबर. त्यांची तयारी नाहीये, तर आम्ही जबरदस्ती नाही करू शकत. राइट. सो मॅडम आता आपण वीड किंवा गांजाबद्दल बोललो. तसेच अनेक अजून अंमली पदार्थ आहेत, ज्याच्या ॲडिक्शनमध्ये लोकं ट्रॅप होतात. सो असे कोणते अंमली पदार्थ आहेत, ज्यांच्या ॲडिक्शनमध्ये लोकं जास्त करून ट्रॅप? तर काही गम्स आहेत, जसं आपण फेविकॉल म्हणतो, तर ते जे स्टिकिंग करता आपण वापरतो, त्याच्यामध्ये पण तो एक पर्टिक्युलर पदार्थ आहे, ज्यानी किक बसते. ओके. तर ते वास घेऊन करतात किंवा काही ग्रीजेस वापरले जातात सायकल रिपेअर करायला किंवा ऑटोमोबाईल रिपेअरिंग करता. त्याच्यामध्ये काही पदार्थ असतात, ज्यांनी किक बसते किंवा व्हाईटनर आहे. तर व्हाईटनर याच्यावर घेऊन क्लॉथवर, कापडावर तर त्याचा वास. ते सुंगतात किंवा त्याचं हो. एकदम ते झाकण उघडलं की जो पहिला वास येतो त्यांनी होतं. काही आता मोठे जे पार्टीज आहेत त्याच्यामध्ये कधी-कधी पॉइझन्स पण
त्याचा पण नशा असतो, की काही साप असतात हो हो त्याचा हो नशा असतो. राईट 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 तर असं वेगवेगळे खूप आहेत, की ज्याच्यामध्ये नशा मिळू शकतो. आता काही डिझायनर ड्रग्ज आहेत, त्याच्यामध्ये रेव्ह पार्टीजमध्ये यूज होतं. राईट राईट पण तर ते आपण म्हणूया की ते थोडे हायर क्लास हा लोकांचे, कारण की दे आर एक्सपेन्सिव्ह, हम्म सो नॉट दॅट कॉमनली युज्ड हो, युज्ड कन्झ्युम. तो पण एक पदार्थच आहे शेवटी. राईट. तर असं ते वेगवेगळे यूज आहेत त्याचे आणि म्हणजे खूप आजकाल तर खूप मिळतात, की व्हाईटनर्स आता जनरली भरपूर मिळतात आम्हाला पेशंट्स. व्हाईटनर हम्म ते खातात, सुंगतात. सुंगतात. ओके. हम्म. आणि आता कफ सिरप्स वगैरे पण तुम्ही हा, मला सांगत कफ होता. सिरप्सचं पण आहे, ओके की जनरली काही कफ सिरप्स मध्ये कोडेन असतं, तर ओके. ते पण नशा देतं. आता अच्छा. त्यात क्वांटिटी कमी असते, हा. पण काय होतं की त्या बाटल्या मग जास्त घ्यायच्या. म्हणजे अच्छा. एक तर फिमेल माझ्याकडे होती, की ती डिप्रेशन करता ऍक्च्युली आली होती. हा. हसबंड घेऊन आला आणि हसबंड मार्केटिंगच्या जॉबवर असल्यामुळे तो फार घरी राहायचा नाही. हम्म, एकच मुलगा होता, तो हम्म, 10-12 वर्षाचा आणि तो त्याच्या त्याच्या याच्यात बिझी. तर हम्म, घरात तसं कोणीच नाही. हम्म, आणि सडनली नवऱ्याला एक दिवशी 25-30 बाटल्या मिळाल्या कफ सिरपच्या. हम्म. तर मग त्यांनी तिला विचारलं, तर ती म्हणे, "नाही, मला खोकला येत होता म्हणून मग मी घेऊन आली." घेतलं. हा हा. पण त्याला काहीतरी डाऊट आला. हम्म, मग त्यांनी चौकशी केली, तर त्याच्या हम्म, लक्षात आलं, की अरे ही नशा करतीये त्याचा. आणि हम्म. मग त्या फ्रेंड्सशी त्यांनी बोलणं केलं. मग ती फ्रेंड्स बोलली, "हो, ही म्हणणं-म्हणणं काहीतरी ते सारखं घेत असते. 3-4 बाटल्या मागवत असते बाहेरून." मग त्या माझ्या फ्रेंडला तिने सांगितलं. मग तो माझ्याकडे घेऊन आला. मग माझ्या लक्षात आलं, की अरे तिला प्रॉपर डिप्रेशन आहे. ती फक्त हम्म, ते रिलॅक्स व्हायला, झोप यायला म्हणून ती ते हम्म. वापरत चालली आहे. आणि ते तिला कळतच नाहीये, की आपण हे कधी सुरू केलं आणि काय आणि हे स्वतःहूनच सुरू करतात लोकं. म्हणजे आता त्यांना माहिती आहे ना, की म्हणजे कोणतेही झोप कफ येते. सिरप घेतलं, हा, की जरा बरं वाटतं. हा. मग ते हळू त्याचं कन्झम्पशन वाढत जातं. वाढवत जातात. बरं काही पेन किलर्स आहेत, की त्याच्यामुळे पण नशा येतो. म्हणजे अच्छा. एक तर प्रॉपर म्हणजे आता डॉक्टरच होती, हम्म. की हो. जी हां, की तिला कुठून तरी ते मिळालं, की पोट दुखतं. मग ही पर्टिक्युलर गोळी खायची आणि मग ती गोळी खायला लागली. तर दिवसाला हा, 8-8, 10-10 गोळ्या. हा. तर मग ते तिला लक्षात आलं, की अरे आता गोळ्यांनी पण मला फरक पडत नाहीये, खूप वर्षांनी. हो. आणि मग तिला कळलं, की अरे नाही आपण आता डॉक्टरकडे जायला पाहिजे. मग ती माझ्याकडे आली. पण ते इतकं स्ट्राँग तिला ॲडिक्शन झालेलं, की ती म्हणायची, की नाही मला काहीतरी तर खाव्याच लागतील, नाहीतर माझा मूडच जातो. मी दिवसभर माझी एनर्जीच राहत नाही. वा. तर असं मग आम्ही ते इतकं तिच्यावर वर्क केलं. पण एवढंच होतं, की ती मोटिव्हेटेड होती. नाही, नाही मला हम्म, सोडायचं आहे. हम्म, हम्म, कारण तिला इरिटेशन व्हायला लागलं होतं. मग ते मुलीवर इरिटेशन, मग तिला त्याची पण गिल्ट यायची. हम्म. त्याचा अँगर असायचा. म्हणजे ते लूप आहे. बरोबर तेव्हा तो बरोबर. इम्पल्स येतो. मला घ्यायची राईट. इच्छा झाली, मी घेतलं. मग त्याचा अँगर पण येतो, शेम येतं, गिल्ट येतं. हम्म, हम्म, मग परत ते शांत, मग परत तो इम्पल्स येतो, की मला घ्यायचंय. मग ते घेतलं जातं. म्हणजे इट्स लूप. मग हम्म. तिला तसं व्हायला लागलं होतं. पण हसबंड वॉज ऑल्सो डॉक्टर. त्याच्यामुळे दोघांनी ते बरोबर सपोर्ट करून एकमेकांना तिला ते बाहेर ती बऱ्यापैकी निघाली. तर त्याच्यामुळे आता ती बरीच क्लीन आहे, की ती घेत नाही. सो मला आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन डोक्यात आला. सिगरेटचं ऍडिक्शन आहे असं आपण कधी म्हणू शकतो, जर आपण दिवसाला किती सिगरेट पितोय म्हणजे सिगरेटचं ऍडिक्शन आहे? नाही, आता तेच मी तुम्हाला सांगते, की हा, फार थिन लाईन आहे. हा, व्यसन आणि सवय. हा, तर एक मी सिगारेट घेतो हा, दिवसाला, मला छान वाटतं. हा, नाही घेतलं तरी फरक नाही पडत. हा. त्याची मला काही हानी नाहीये. घेतलं तरी फरक नाही पडत, हम्म, की ठीक आहे मी तेवढा एन्जॉय करतो आणि तिथे संपलं. हम्म. मग ती सवय आहे. ओके. पण जर त्याचा तुम्हाला क्रेव्हिंग्ज होत आहेत, की नाही मला राहवतच नाहीये. हम्म, मला घ्यावंच लागतंय आणि मला नाही घेतलं तर जमत नाहीये. देन इट्स टुवर्ड्स ॲडिक्शन, की ते व्यसनाकडे जातंय. हम्म, हम्म. म्हणजे असं सुद्धा असेल की एक सिगरेट तरी मला कंपल्सरी लागतेच, तरी हां, इट इज अन ऍडिक्शन. ऑफ कोर्स की ओके. कंपल्सरी लागतेच आहे हम्म, दिवसाला. हम्म, ते थांबत नाहीये ना. हम्म. म्हणजे एक गमतीचा भाग म्हणजे गंमत म्हणून नाही, पण एक वेगळा हटके एक गोष्ट अशी, की माझ्याकडे एक पेशंट आहे. हम्म, ही इज कमिंग फॉर स्लीप. हम्म, पण त्याचं असं आहे, की मला एवढी एक्सरसाइज करावीच लागते दिवसाला. हम्म. नाही केलं तर मला जमत नाही. मला चिडचिड एक्सरसाइज. होते. हां. हो. तर ही गेट्स अप ॲट 3:00 हा. आणि गेट्स रेडी ॲट 4:00 आणि तोच जातो. तो पाऊस असो, काही असो, तोच जातो.
हम्म, आणि तो 3 तास रन करून येतो. हम्म. त्याच्याशिवाय तो ओके. म्हणतो मला नाही तर दिवसभर असं गिल्ट राहते. मला असं वाटतं की मी काहीतरी विसरलोय दिवसाला. माझी चिडचिड होत राहते दिवसभर. माझं लक्ष लागत नाही कामामध्ये. तर मला ते करावंच लागतं. पण मग म्हणजे आता ही कंपल्शन. चांगली सवय आहे की वाईट सवय आहे? आता तेच आहे ना, की तुम्हाला त्याचा त्रास होतोय. हा, मग ते ॲडिक्शन आहे. जर ओके. नाही केलं, की ठीक आहे एखाद वेळेस नाही एक्सरसाइज केली, हा, फाईन. एक्झॅक्टली. असं नाही होत आहे ना. त्याचा त्रास होतोय तुम्हाला. मग इट्स नॉट जस्ट सवय. ते ओके. ॲडिक्शनकडे जात आहे आता, की नाहीच ओके. केलं तर जमतच नाहीये. हं. सो कोणतीही ऍक्टिव्हिटी जी तुम्हाला हं. ऑब्सेसिव्हली करायला हं. लागते किंवा केल्याशिवाय तुम्ही नाही होत राहू नाहीये. शकत, तर दॅट कॅन बी इट्स कॉल्ड एज अन टुवर्ड्स ॲडिक्शन. ॲडिक्शन. आणि अगेन ॲडिक्शन आणि ऑब्सेशन, कंपल्शन हे पण फार थिन लाईन आहे. की ते कारण सगळं परत तोच, की ब्रेन एरियाज ते जे कंट्रोल करणारे आहेत ते जवळ-जवळच आहेत सगळे किंवा एकच आहेत. तर त्याच्यामुळे सगळं ते एकमेकांमध्ये गुंतागुंतीचंच आहे. ग्रेट. खूप मजा आली. छान झाली चर्चा. खूप मला पण शिकायला मिळालं. थँक व्हेरी मच डॉक्टर. थँक यू. आणि पुढे आपण अजून असेच पॉडकास्ट करत राहू, असं माझी इच्छा आहे. बिलकुल. तुम्हालाही पॉडकास्ट आवडला असेल तर प्लीज पॉडकास्टला लाईक करायला विसरू नका. तुमचे कोणी असे मित्र असतील ज्यांना ॲडिक्शन आहे कोणत्या गोष्टीचं, तर प्लीज खालती त्यांना टॅग करा किंवा त्यांना हा पॉडकास्ट नक्की शेअर करा सो दॅट त्यांना ह्याच्याने हेल्प मिळेल. थँक व्हेरी मच. आम्ही असे खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट घेऊन येत असतो, तर बघत राहा रिकाम चॅट्स.